हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. MPSC जिओग्राफी ऑप्शनलच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. राज्यसेवा मेन्स एक्झाम 2026 ची आपली जी एक्झाम असणार आहे, यासाठी आपण सर्वांनी जिओग्राफी हा ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी चॉईस केलेला आहे. याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि विशेष म्हणजे जिओग्राफी ऑप्शनलच्या या तयारीसाठी तुम्ही वन ऑफ द बेस्ट सोर्स या ठिकाणी अभ्यासणार आहात. सो बेसिकली सेशन सुरुवात करण्याच्या अगोदर एक थोडासा टेक्निकल ग्लिचमुळे आपल्याला जो आज एक इश्यू फेस करावा लागतोय त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय की पहिला सेशन आज स्टार्ट होतोय, बट ड्यू टू सम टेक्निकल इश्यू मला कमेंट सेक्शनमध्ये काही कमेंट्स दिसत नाहीचे. ठीक आहे, म्हणजे कोणाचीच मला कमेंट दिसत नाहीये या ठिकाणी. सो आजच्या सेशन पुरता आपल्याला हा प्रॉब्लेम जो आहे हा फक्त या ठिकाणी फेस करावा लागेल. सो त्याबद्दल क्षमस्व. विशेष आज जरी तुम्हाला मी पूर्ण सेशन शिकवताना जर तुम्हाला सेशनमध्ये एखाद्या टॉपिक रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही डाऊट इंजिनच्या ऑप्शनमध्ये तुम्ही डाऊट विचारू शकतात. ड्युरिंग सेशन चालू असताना तुम्हाला एखाद्या पॉईंटवर काही म्हणजे डिटेल पाहिजे असेल किंवा डिटेल माहिती नसेल, एखादी डाऊट असेल, तर तुम्ही तो डाऊट इंजिनमध्ये तो डाऊट विचारू शकतात. ठीक आहे, कारण मला कमेंट दिसत नसल्यामुळे मला तुमचा डाऊट क्लिअर करून देता येणार नाही आजच्या सेशन पुरतं. त्यामुळे तुम्हाला तोही एक ऑप्शन उपलब्ध आहे की तुम्ही डाऊट इंजिनवर तुमचा डाऊट टाकू शकता, त्यावर तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन मिळून जाईल. ठीक आहे, सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या महत्वपूर्ण सेशनला. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी जिओग्राफी ऑप्शनल ज्यांनी निवडलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण आज या ठिकाणी फर्स्ट सेशन या ठिकाणी अभ्यासायला स्टार्ट करत आहोत. बॅचचं शेड्यूल, बॅच बद्दलची सर्व माहिती तुम्हाला सर्वांना इथे मिळालेलीच असेल, राईट. सो आता आपण या ठिकाणी बघूया आपला पहिला सेशन, ज्यामध्ये आज आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो म्हणजे भूरूप विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक आणि भूचुंबकत्वाची मूलभूत तत्व. आपण पूर्ण या बॅचमध्ये जेही टॉपिक कव्हर करत जाणार आहोत हे तुमचे जिओग्राफी ऑप्शनलच्या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यूनेच कव्हर करत जाणार आहोत. त्यामुळे प्रत्येक टॉपिककडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय, सर्वांनी काळजीपूर्वक समजावून घ्यायचं आहे. सो आजच्या या सेशनमध्ये भूरूप विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक आणि भूचुंबकत्वाचे मूलभूत तत्व म्हणजेच फॅक्टर्स कंट्रोलिंग लँडफॉर्म डेव्हलपमेंट अँड फंडामेंटल ऑफ जिओमॅग्नेटिझम ही कन्सेप्ट आपण बघणार. अगदी साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीने आपण जिओग्राफी या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मात्र एक कंडिशन या ठिकाणी आहे की तुम्ही स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पूर्ण सेशन्स जे आहेत हे व्यवस्थित समजावून घ्यायचे. सेशन समजावून घ्यायचे, त्याला रिव्हिजन द्यायचे, सेम टॉपिक रेफरन्सेस मधून 2-3 वेळा रीड करायचं आहे, नंतर नोट्स काढायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला परिपूर्ण नोट्स तुम्हाला काढता येतील. सो वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. आपला पहिला पॉइंट की असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे लँडफॉर्म डेव्हलपमेंटवर इम्पॅक्ट करतात. लँडफॉर्म डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे ऍक्च्युअल मध्ये? आता यामध्ये आपण जिओग्राफी ऑप्शनलची तयारी करतोय, याचा अर्थ तुमचं जिओग्राफीच्या मोस्ट ऑफ कन्सेप्ट क्लिअर आहे असा त्याचा अर्थ होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना एक्सप्लेन करण्यापेक्षा आता थोडंसं इन डेप्थ पूर्ण नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट टू द पॉइंट या ठिकाणी यायचंय. आता असे घटक आपल्याला बघायचे की फॅक्टर्स कंट्रोलिंग द लँडफॉर्म डेव्हलपमेंट. लँडफॉर्मचा अर्थ काय की भूरूप, की पृथ्वीवर जेही काही तुम्ही स्ट्रक्चरल रिफॉर्म्स झालेले बघत असतात त्याला बाय नेचर त्याला आपण लँडफॉर्म्स म्हणत असतो. मग ह्या लँडफॉर्म डेव्हलपमेंटवर कसे घटक काम करतात, तर पहिला घटक काम करतो तो म्हणजे स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचा अर्थ होतो संरचना. सो स्ट्रक्चर रेफर्स टू द अरेंजमेंट अँड कॉम्पोजिशन ऑफ द अर्थ्स क्रस्ट. स्ट्रक्चर हा जो शब्द आहे हा शब्द आपल्याला काय दर्शवतोय, तर स्ट्रक्चर हा शब्द आपल्याला पृथ्वीची संरचना दर्शवण्याचं काम करत असतो. संरचना. मग सर या संरचनेत काय असतंय? सो दॅट रेफर्स द अरेंजमेंट अँड कॉम्पोजिशन ऑफ द अर्थ्स क्रस्ट, की पृथ्वीच्या कवचाची संरचना कशी आहे, त्याची बांधणी कशी आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. आणि याचाच खूप महत्वाचा रोल प्ले होत असतो लँडफॉर्मला आकार देण्यामध्ये, कारण याच वरून आपल्याला बघायला मिळणार आहे की एकंदरीत हा लँडफॉर्म जो आहे हा कशा प्रकारे इथे आपल्याला पृथ्वीला मिळताना दिसत असतो. ठीक आहे, मग सर भूरूप तयार होणं, लँडफॉर्म डेव्हलप होणं म्हणजेच काय, तर यामध्ये पहिला प्रकार येतो तो म्हणजे रॉक फॉर्मेशन.
म्हणजे खडकांची निर्मिती. दुसरं येत असते फोल्ड्स म्हणजे घड्या किंवा वळ्या. यालाच तुम्ही घड्या म्हणू शकतात किंवा वळ्या म्हणू शकतात तरी चालतंय. किंवा फॉल्ट्सलाच आपण एकंदरीत प्रस्तरभंग म्हणत असतो. आलं लक्षात? फॉल्ट म्हणजेच काय तर प्रस्तरभंग, की पृथ्वीची संरचना आणि बांधणी अशा प्रकारची आपण बघत असतो की ज्यावर अनेक सारे लँडफॉर्म्स तयार होणं डिपेंड असतंय. मग ज्यामध्ये तुम्हाला रॉक फॉर्मेशन आहे, फोल्ड्स आहेत आणि फॉल्ट्स पण आहेत. आणि इतर काही स्ट्रक्चरल एलिमेंट्स आपण बघू शकतो की जे पृथ्वीच्या भूपृष्ठाची रचना, सरफेस फीचर्स ऑफ एन एरिया हे तुम्हाला डिफाईन करताना दिसतील. मग सर ह्या सगळ्या कन्सेप्टला अभ्यासताना आपण त्यात 2 कन्सेप्ट अजून बघणार आहोत ना, जसं की त्याचं इम्पॉर्टन्स काय येतंय, की ज्याचा इम्पॉर्टन्स काय आणि त्याचं एक्झाम्पल काय, बरोबर की नाही. सो ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे समजून घेऊ. इम्पॉर्टन्स बघितलं तर संरचना का महत्वाची असते, की जिओलॉजिकल स्ट्रक्चर एखाद्या भौगोलिक भागाचं स्ट्रक्चर हे काय डिफाईन करतंय, त्या भौगोलिक भागाची स्ट्रेंथ आणि त्याचा रेझिस्टन्स ऑफ रॉक टू इरोजन, की त्या खडकांची शक्ती किती आहे किंवा ते खडक किती कठीण आहेत, किती मजबूत आहेत हे त्या ठिकाणी दिसून येतंय आपल्याला. आणि विशेष जो खडक जेवढा जास्त मजबूत असेल, इट हॅव अ रेझिस्टन्स ऑफ रॉक टू इरोजन, की तेवढंच त्याचा जास्त पद्धतीने तो क्षरण होण्याला प्रतिरोध करतो. कारण आपल्याला माहित आहे की मृदू खडक असेल, सॉफ्ट रॉक असेल तर त्याची झीज फास्ट होते, कठीण खडक असेल तर त्याची झीज स्लो होत असते. हे स्ट्रक्चर आपल्याला पूर्ण माहिती आहे, बरोबर की नाही. हे स्ट्रक्चर पूर्ण माहिती आहे. अँड दॅट इन्फ्लुएन्सिंग द टाईप ऑफ लँडफॉर्म दॅट डेव्हलप. मग ह्याच गोष्टीचा तर परिणाम होतो ना, की त्या ठिकाणी कशा प्रकारचे लँडफॉर्म डेव्हलप होणार आहे हे त्यावरच तर ठरेल. कारण खडकांची झीज होते, अपक्षय होतं, क्षरण होतं, देन तुम्हाला त्याच्याच बेसिसवर लँडफॉर्म फॉर्मेशनही होताना दिसतो. बिकॉज द जिओलॉजिकल स्ट्रक्चर डिटरमाइन्स द स्ट्रेंथ अँड रेझिस्टन्स ऑफ रॉक टू इरोजन अँड दॅट इन्फ्लुएन्सिंग द टाईप ऑफ लँडफॉर्म दॅट डेव्हलप. उदाहरण द्यायचं झालं तर फोल्ड माउंटेन्स लाईक अ हिमालया रिझल्ट फ्रॉम द कोलिजन ऑफ टेक्टॉनिक प्लेट्स. हा सर हे बरोबर आहे ना, कारण ज्या पद्धतीने भारतीय भूपट्ट आणि युरेशियन भूपट्ट हे एकमेकांशी धडकल्यामुळे काय झालं, जिथे त्यांचं कोलिजन घडलं तिथे मोठ्या प्रमाणात फोल्ड माउंटेन तयार झालं, ज्याला आपण हिमालय म्हणतो. जसं की काही ठिकाणी तुम्हाला फॉल्ट लाईन क्रिएट झालेल्या दिसत असतात. फॉल्ट लाईन क्रिएट झाल्यामुळे तुम्हाला ब्लॉक माउंटेन्स तयार होताना दिसत असतात, ज्याला आपण गट पर्वत म्हणत असतो, बरोबर की नाही. गट पर्वत केव्हा तयार होतो, ज्यावेळेस मला काही फॉल्ट्स निर्माण होताना दिसतील. सर हे स्ट्रक्चर तर आपल्याला माहितीच आहे. मग उदाहरण द्यायचं झालं, अ रिजन विथ अ हॉरिझॉन्टल रॉक लेअर, ज्या ठिकाणी आडव्या पद्धतीने खडकांचं स्ट्रक्चर असेल, बरोबर की नाही, प्लॅटूज असेल, फॉर्म while in an area of a folded layer ridge and valleys develop. So in a region with a horizontal rock layer plateaus form. तिथे तुम्हाला प्लॅटू फॉर्म होताना दिसतील, जिथे आडव्या पद्धतीच्या खडकांची रचना असेल. आणि एरिया जिथे फोल्ड लेयर बघायला मिळतील तिथे तुम्हाला पर्वतरांगा किंवा व्हॅली तयार होताना दिसतील. कारण फोल्ड लेयर मध्ये कसं स्ट्रक्चर तयार होतं हे बघा ना, या अशा पद्धतीच्या फोल्ड असतील ना, त्याच्यामुळे तुम्हाला माउंटेन्स आणि व्हॅली तयार होताना दिसतात. ब्लॉक स्ट्रक्चरमध्ये काय होत असते की काही हालचाल जर घडून आली तर या ठिकाणी असं हे ब्लॉक मुवमेंट होताना दिसतं. यालाच आपण एक प्रस्तरभंग लाईन किंवा यालाच फॉल्ट लाईन असं म्हणत असतो आपण, बरोबर की नाही. फोल्ड फॉर्मेशन केव्हा होतं, जेव्हा या दोन्ही बाजूने काही दाब निर्माण होत असेल त्यावेळेस आपल्याला दिसतंय, बरोबर आहे की. फॉल्ट लाईन मध्ये काय होत असतंय की एखादा भाग फॉर एक्झाम्पल खाली खचला गेला असेल किंवा एखादा भाग वर उचलला गेला असेल, सो देन फॉल्ट लाईन तिथे क्रॅक जातोय आणि हालचाल घडून येत असते, असं त्याचं स्ट्रक्चर होतं. मग यामध्ये सर लिथोलॉजी बघितली जाते. लिथोलॉजी म्हणजे खडकांची रचना. सो लिथोलॉजी अँड स्ट्रक्चर ऑफन कंबाईन्स टू प्रोड्यूस द डिस्टिंक्टिव्ह लँडफॉर्म्स सच ॲज ज्याला आपण म्हणू शकतो की सिओस्टॅस विच फॉर्म्स वेन रॉक आर टिल्टेड. बऱ्याच वेळेला खडकांची रचना किंवा स्ट्रक्चर जे आहे यांचा एकत्रित संबंध विचारात घेतले जात असतात की तिथे कशा प्रकारची भौरूपिक रचना किंवा भूरूपांची रचना तयार होईल हे त्यावर ठरत असते.
ठीक आहे, हे झालं पहिलं पॉइंट की जे स्ट्रक्चर हे आपल्याला दिसेल की जे लँडफॉर्म डेव्हलपमेंटवर इम्पॅक्ट करणार. दुसरा पॉइंट आपल्याला दिसतो की जो या लँडफॉर्म डेव्हलपमेंटवर इम्पॅक्ट करणार असतो तो म्हणजे प्रोसेसेस, किंवा ज्याला प्रोसेस म्हणूया आपण. आलं लक्षात, प्रोसेस. आता प्रोसेसचा विचार जर केला, जिओलॉजिकल प्रोसेसेस ज्याला भूगर्भीय प्रक्रिया म्हणतो, हे डायनामिक फोर्सेस आर डायनामिक फोर्सेस दॅट शेप द लँडफॉर्म थ्रू द ऍक्शन ऑफ वेदरिंग, इरोजन, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन. भूरूपांना आकार देण्यासंबंधित किंवा भूरूपांचा विकास होत असताना त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया काम करतात आणि त्या वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे लँडफॉर्म डेव्हलपमेंट होत असतात. मग सर ते वेगवेगळ्या प्रक्रिया कोणत्या आहेत, तर त्याला जिओलॉजिकल प्रोसेसेस म्हटलं जातं, भूगर्भीय प्रक्रिया किंवा भूरूपिकीय प्रक्रिया म्हटलं जात असतं. आणि हा एक डायनामिक फोर्स आहे. डायनामिक फोर्सेस म्हणजे काय, बदलणारी शक्ती आपण म्हणू शकतो की जे कमी जास्त प्रमाणामध्ये काही ठिकाणी बदल होताना दिसतो. जिथे जास्त पद्धतीने वेदरिंग इफेक्ट होत असेल, आता वेदरिंग मध्ये आपल्याला माहित आहे ना, फिजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग, ह्या प्रोसेसेस जिथे जास्त होतील तिथे वेदरिंग जास्त घडेल, जिथे कमी होईल तिथे कमी होईल, जिथे मॉडरेट असेल तिथे मॉडरेट होईल. इरोजन प्रोसेस साठी आपल्याला माहित आहे ना की बाय एजंट फॅक्टर होत असतात. नदी, हिम नदी, वारा, सागरी लाटा, बरोबर आहे की नाही, रिव्हर, ग्लेशियल्स, विंड फ्लो आणि सोबत तुमचं सी वेव्स, त्यामुळे इरोजन होत असतं. हेच एजंट फॅक्टर त्याचं ट्रान्सपोर्टेशन करत असतात. ते आपल्यासोबत ते पार्टिकल्स घेऊन जातील, घेऊन जाताना ते इरोजन करतील, इरोजन करत असताना त्यामुळे तिथेही काही पार्टिकल्स नवीन फॉर्म होतील, जिथे त्याला बॅरियर क्रिएट होईल तिथे ते डिपॉझिशन करतील, बरोबर आहे की नाही. सो मीन्स काय की हे पर्टिक्युलर एखादं लँडफॉर्म तयार होण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर अपक्षय होणं, क्षरण होणं, वहन होणं आणि डिपॉझिशन होणं यांची खूप महत्वाची भूमिका येते ज्या वेळेस तुम्ही लँडफॉर्म स्ट्रक्चर बघतात त्यामध्ये. आता या प्रोसेसमध्ये काय होतं बघा, प्रोसेसेस या दोन प्रकारच्या होतात वास्तविक. पहिली प्रोसेस असते एंडोजेनिक प्रोसेस, दुसरी असते एक्झोजेनिक प्रोसेस. एंडोजेनिक फोर्सेस म्हणजे काय माहिती आहे का, की पृथ्वीच्या सरफेस एरियावर आतल्या बाजूने काही शक्ती काम करत असेल म्हणजे ज्याला आपण इंटरनल फोर्स असंही म्हणत असतो. आणि इंटरनल फोर्स कन्सिडर ॲज अ व्हॉल्कॅनिझम, टेक्टॉनिक मुवमेंट और अर्थक्वेक. कारण यामध्ये हेच घटक असतील ना की एक तर ज्वालामुखी उद्रेक होईल, भूपट्टांची हालचाल होईल किंवा अर्थक्वेक होईल. सर यामध्ये टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे काय, टेक्टॉनिक प्लेट्समध्ये होणारा मुवमेंट म्हणजे काय, भूपट्टांची होणारी हालचाल. जे आपल्याला भूपट्ट दिसतात ना, प्लेट्स ज्या दिसतात त्यांची होणारी हालचाल, मग ज्याला आपण या ठिकाणी टेक्टॉनिक प्लेट मुवमेंट म्हणतो. तर सर साधी गोष्ट आहे की सर ज्वालामुखी होईल, भूकंप होईल किंवा प्लेट मुवमेंट होईल. बिकॉज ऑफ दॅट ह्या प्रोसेसेसमुळे, ह्या प्रोसेस कशा आहेत, इंडोजेनिक आहेत, म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात होणारी हालचाल आहे किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागातल्या शक्तीमुळे होणारी ही हालचाल आहे. अँड दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग अ न्यू लँडफॉर्म. आणि यामुळे तुम्हाला नवीन लँडफॉर्म तयार होतो. समजा ज्वालामुखी झाला तर ज्वालामुखी माउंटेन तयार होतो. उदाहरण आपण बघू शकतो माउंट फुजी, त्याचमुळे तयार झालेला आहे. आणि एक्झोजेनिक फोर्सेसमध्ये जर बघितलं किंवा एक्झोजेनिक प्रोसेसेसमध्ये जर बघितलं, ज्याला आपण बहिर्गत शक्ती म्हणतो, तर ज्या भूपृष्ठाला बाहेरून, भूपृष्ठाच्या कवचावर बाहेरून काम करणारी जी शक्ती असेल, ज्याच्यामध्ये वारा असेल, पाणी असेल, हिम नदी असेल, गुरुत्वाकर्षण शक्ती असेल किंवा समुद्राच्या लाटा असतील, हे काय करतात, त्या भौगोलिक सरफेसला स्लोली, अगदी मंद गतीने झीज घडवतील किंवा त्याच्यावर परिणाम करतील किंवा त्याच्यावर काही इम्पॅक्ट करतील. सो विअर डाऊन अँड रिशेप द सरफेस ऑफ अर्थ. फॉर इन्स्टन्स, रिव्हर क्रिएट्स द व्हॅली, मँडियर्स अँड फ्लड प्लेन्स. जसं आपण नदीचे काही भूरूप बघत असतो, बरोबर की नाही. जसं आपण मेन्स एक्झाम मध्ये म्हणजे राज्यसेवेच्या जीएसचा मेन्सचा पेपरची तयारी करतो, त्यात आपण या सगळ्या गोष्टी अभ्यासतो. की एकंदरीत एंडोजेनिक फोर्सेस, प्रोसेसेस आणि एक्झोजेनिक प्रोसेसेस हे नेमकं काय आहे. यामध्ये तुम्हाला हळूहळू आपण जेही काही पार्ट्स इथे बघत चालणार आहोत
या सगळं कव्हर होत जाईल, फक्त तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देत चला. बरं सर, यामध्ये वेदरिंग प्रोसेस हे काय आहे? वेदरिंग प्रोसेस मास मुवमेंट आणि इरोजन, मोठ्या प्रमाणामध्ये होणाऱ्या काही घटना आपण म्हणू शकतो. मास मुवमेंटमुळे काय होत असतंय, जसं की उदाहरण द्यायचं झालं तर एखादं भूस्खलन होणं म्हणूया, ठीक आहे, एखादं भूस्खलन घडून आलं, किंवा नद्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणे झीज घडून आली, किंवा मोठ्या लार्ज स्केलमध्ये होणारं एक आपण असं म्हणू शकतोय की भौतिक अपक्षय म्हणता येईल. सो ह्या प्रोसेसेसमुळे काय घडतंय की अब्जावधी किंवा आपण म्हणू शकतो करोडो वर्षांचा एक टाइम जातो, आणि करोडो वर्षांच्या टाइम नंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर जमिनीवर एक डिस्टिंक्ट कॅरेक्टरिस्टिक्स असलेलं लँडफॉर्म फॉर्म होताना दिसेल, की ज्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. समजा फॉर एक्झाम्पल हळूहळू एक पर्वत आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, वाऱ्याचा त्याच्यावर इम्पॅक्ट होत राहिला, नद्यांनी त्या पर्वताची झीज केली, काय होणार, त्या पर्वतामध्ये काहीतरी करोडो वर्षानंतर बदल होत जातील. म्हणजे आज मला जो पर्वत कदाचित या पद्धतीने जो दिसतोय, कदाचित असंही होईल की नंतर याची झीज होऊन हा फक्त एवढा शिल्लक राहिलेला असेल, बरोबर की त्याची उंची कमी झाली असेल. कदाचित बदल होऊ शकतो की समजा दोन्ही भागाने भौगोलिक प्रदेश दाबला गेला तर कदाचित याची उंची अजून वाढलेली जाऊ शकते. सो एनी हाऊ कंडिशन, काहीतरी बदल घडू शकतो, आणि त्या बदलांना कारणीभूत घटक असेल एक तर एंडोजेनिक फोर्सेस किंवा एक्झोजेनिक फोर्सेस, की ज्यानुसार मला तो लँडफॉर्म चेंज होताना दिसतो. ठीक आहे, पुढचा घटक, पुढचा सगळ्यात महत्वाचा घटक मला दिसतो तो म्हणजे क्लायमेट. पुढचा सगळ्यात महत्वाचा घटक मला बघायला मिळतो की क्लायमेट इज अ रिस्पॉन्सिबल फॅक्टर, की जो मला लँडफॉर्म डेव्हलपमेंटवर परिणाम करताना दिसेल. आता जसं मी बोललो की एक्झोजेनिक फोर्सेसमध्ये तापमान, हवामान, पर्जन्य या गोष्टींना विचारात घेतलं जाईल. कारण एक्झोजेनिक फोर्स म्हणजे काय, जसं मी बोललो की भौतिक प्रक्रियेमध्ये तुम्हाला दिसणार की तापमानामुळे खडकांमधले काही मिनरल्स जे असतील हे तापमान वाढेल, कमी होईल, त्यामुळे ते कंप्रेस, एक्सपांड होतील आणि क्रॅक्स जातील, त्या खडकांचे तुकडे होतील. म्हणजे काय की ते खडकांचे तुकडे झाले म्हणजे तिथे भूरूपीय बदल घडायला लागला ना. सो क्लायमेट अफेक्ट्स द रेट ऑफ वेदरिंग. यामध्ये काय होत असतं की अपक्षयता प्रक्रिया चालणार आहे. याला बघा, तुम्ही वेदरिंगच्या प्रक्रियेला अपक्षय पण म्हणू शकतात किंवा विघटन पण म्हणू शकतात. अपक्षय होणं, विघटन होणं म्हणजे हळूहळू त्याची झीज होणं. हवामानामुळे काय होतं की या ठिकाणी वेदरिंगचा स्पीड कमी जास्त होतो. समजा क्लायमेट कंडिशन हार्श असतील तर वेदरिंगचा स्पीड वाढेल. समजा क्लायमेट चेंज होण्याचं किंवा क्लायमेट स्ट्रक्चर त्या ठिकाणी अगदी माइल्ड असेल, सौम्य प्रकारचं, सेम प्रकारचं तापमान वगैरे त्या ठिकाणी हवामानाची रचना असेल, तर त्यामुळे तुमचं वेदरिंगचा स्पीड कमी होऊन जाईल ना. सो काय होतंय की क्लायमेटचा परिणाम होतोय, क्लायमेट अफेक्ट्स द रेट ऑफ वेदरिंग, रेट ऑफ इरोजन, रेट ऑफ डिपॉझिशन प्रोसेसेस, अँड दॅट इज व्हेरी क्रुशियल फॅक्टर इन डेव्हलपिंग द लँडफॉर्म्स. आणि हाच सगळ्यात महत्वाचा मला एक घटक बघायला मिळतो की जो या लँडफॉर्म्सवर प्रत्यक्ष परिणाम करतोय, लँडफॉर्म्सवर डायरेक्ट इम्पॅक्ट दर्शवतोय, हे मला इथे दिसेल. आता तुम्हाला बघा 3 प्रकारचे रिजन दिसतील. जसं की तुम्ही ट्रॉपिकल क्लायमेट रिजन मध्ये बघा, ज्या ठिकाणी उष्ण कटिबंधीय हवामान असतं. सो इन अ रिजन विथ अ हाय टेम्परेचर, जिथे तापमान जास्त असेल आणि पर्जन्य जास्त असेल, सो केमिकल वेदरिंग इथे जास्त प्रमाणात दिसेल. केमिकल वेदरिंग इथे डॉमिनंट असेल. कारण का, तापमान पण जास्त आहे आणि पर्जन्य पण जास्त आहे ना. मग अशा ठिकाणी कोणत्या प्रकारचं लँडफॉर्म तयार होईल? कास्ट लँडफॉर्म्स तयार होणार आहे. कास्ट लँडफॉर्म, कास्ट प्रकारची भूप्रदेशाची रचना इथे तयार होईल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही गुहांची रचना दिसेल, काही सिंक होलची रचना दिसेल, काही लाईमस्टोनचे फीचर्स तुम्हाला दिसून येतील. हे त्याचं एक वैशिष्ट्य झालं की ट्रॉपिकल क्लायमेटिक कंडिशन्समध्ये लँडफॉर्म डेव्हलपमेंट तिथे ज्या पद्धतीचं तयार होणार आहे त्यावर क्लायमेटचा इम्पॅक्ट होणार आहे. डेझर्ट रिजन मध्ये जाऊन बघा. सो इन अ अरिड रिजन, arid zone, wind erosion is shaped sand dunes and rock formations. वाळवंटी भागात जर तुम्ही बघितलं तर वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे
तुमचे मशरूम रॉक तयार होत असतात, जिवजेन तयार होत असते, यार्डांग तयार होत असते, बरोबर आहे की नाही, ड्यून्स, सँड ड्यून्स तयार होत असतात, वाळूचे ढीग, वाळूच्या टेकड्या तयार होताना दिसतात. आता हाच वाळवंट भाग कशामुळे इम्पॅक्ट होतोय, जिथे तापमान जास्त आहे आणि विंड फ्लो जास्त आहे म्हणून. बट इथे वॉटर इरोजन मिनिमल असेल ना, कारण तिथे पाण्याची उपलब्धताच नाहीये. हा मात्र ह्या वाळवंट भागामध्ये जर अचानक कधी खूप जास्त पाऊस पडला किंवा अचानक काही पर्जन्याचं वितरण तिथे झालं तर फ्लॅश फ्लड फॉर्मेशन तिथे जास्त होतं, अचानक येणारे पूर. मग अचानक येणाऱ्या पुरांमुळे काय होत असते, कॅनियन्स तयार होतात. तुम्हाला मोस्टली नोटीस होणार की कॅनियन्स जे आहेत, ज्याला आपण निदरी म्हणत असतो, तर या निदरीज ज्या आहेत या तुम्हाला इथे जास्त वाळवंटी प्रदेशात तयार होताना दिसतील. जगातली फेमस ग्रँड कॅनियन जी आहे ही आपल्याला बघायला मिळते, कोलोरॅडो नदीमध्ये तयार केली गेलेली एक आपल्याला निदरी दिसते. बरं सर, तिसरं कोल्ड क्लायमेट असेल तर इथे तुम्हाला तीनही स्वरूपात वेगवेगळं स्ट्रक्चर दिसून आलं, बरोबर का. जर मी कोल्ड क्लायमेटचं स्ट्रक्चर बघितलं, इन अ ग्लेशियल रिजन, बर्फाच्छादित भाग. बर्फाच्छादित भागामध्ये बर्फाला वजन जास्त असते, हेवी असतो, डेन्स असतोय ना. सो ग्लेशियल इरोजन डॉमिनेट्स, क्रिएटिंग अ फीचर लाईक अ यू शेप व्हॅली. बिकॉज काय होतंय की एखादी ज्याला आपण म्हणतोय ग्लेशियल हिम नदी जी आहे ही तुमचं लॅटरल इरोजन पण जास्त करत असते आणि बेस इरोजन पण जास्त करते. म्हणजे काय, तळाचं पण आणि काठाचं पण झीज जास्त करणार. तळ आणि काठाची दोघांची झीज जास्त करेल. सो दॅट्स वाय यू शेप व्हॅली इथे तुम्हाला तयार होताना दिसून येत असतं. समजते, यू शेप व्हॅली इथे तुम्हाला जास्त दिसेल. सो फियोर्ड तयार होताना दिसेल, ग्लेशियल मोरेन्स तयार होताना दिसेल, गाळाचं संचयन होताना दिसत असेल. सो सांगायचा मीनिंग माझा हा आहे की पृथ्वीवर जेही तुम्ही लँडफॉर्म बघतायत, जी एक नॅचरल सिनिक ब्युटी तुम्ही बघत असतात, ती फॉर्मेशन होण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेसमधून ती गेलेली असते. आणि त्या प्रोसेसमधून जात असताना वेगवेगळे कंपोनंट्स, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की जे त्याच्यावर इन्फ्लुएन्स करत असतात, जे त्याच्यावर परिणाम करत असतात. सो जसं की आता आपण या ठिकाणी बघितलं ना, पहिला फॅक्टर काय होता, स्ट्रक्चर, हा त्याच्या संबंधित पहिला फॅक्टर आपण बघितला. दुसरा फॅक्टर काय आला की सर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोसेसेस घडतात. तिसरा फॅक्टर काय आला की सर तिथे क्लायमेटचाही अफेक्ट होत असतोय. आता आपण बघूया फोर्थ फॅक्टर की तिथे लिथॉलॉजी बघणं पण गरजेचं आहे. लिथॉलॉजी हा सर हा तर एक सगळ्यात कोर फॅक्टर झाला ना. लिथोलॉजी हा त्यातला एक कोर फॅक्टर म्हटला जाईल. बरं, का म्हटला जाईल ते तुम्हाला इथे क्लिअर होईल. खडकांची संरचना, लिथोलॉजी रेफर्स टू द मिनरल कंपोजिशन अँड फिजिकल प्रॉपर्टीज. मिनरल कंपोजिशन म्हणजे त्यामध्ये असलेले खनिजांची रचना आणि फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचं भौतिक वैशिष्ट्य काय आहे, भौतिक गुणधर्म त्याचे काय आहेत हे बघितलं जाईल. की एखाद्या विशिष्ट भागामध्ये, भौगोलिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारच्या खनिजांची रचना असणारे खडक आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे. आता ऑलरेडी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की डिफरंट टाइप्स ऑफ एरियामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ रॉक स्ट्रक्चर आढळत आहे आणि त्या डिफरंट टाइप्स ऑफ रॉक स्ट्रक्चरमध्ये त्या डिफरंट टाइपच्या रिजनमध्ये पहिली गोष्ट खडक वेगवेगळा आहे, तिथे हवामान वेगवेगळं आहे आणि त्यामुळे तिथे होणारी झीज पण ही वेगवेगळीच असणार आहे. आता उदाहरण समजून घ्या. समजा एखाद्या ठिकाणी वेदरिंग आणि इरोजन स्पीड हा जास्त आहे, पण मात्र खडक जो आहे हा तिथे हार्ड आहे. हार्ड रॉक मीन्स लाईक अ ग्रॅनाइट अँड बेसॉल्ट, हे मोर रेजिस्टन्स असतं ना टू इरोजन, त्यांची लवकर झीज नाही होत. झीज होण्यासाठी हे विरोध करत असतात कारण त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रॉंग आहे, सॉलिड आहे. आणि हेच जर तुम्ही समजा ऑपोजिट सिच्युएशन बघितलं, जसं लाईमस्टोन, शेल टाईपचे, सँडस्टोनचे खडक, तर हे सॉफ्ट मध्ये कन्सिडर केले जातात. हे झालं हार्ड रॉक, हे झालं सॉफ्ट रॉक. साधी गोष्ट आहे सर, हार्ड रॉकची झीज जी ना ही उशिरा होणार आहे, सॉफ्ट रॉकची झीज ही लवकर होणार आहे. त्यामुळे लँडफॉर्म फॉर्मेशनचं स्वरूप पण तसंच असेल ना. जिथे कठीण खडक असेल तिथे तुम्हाला मोस्टली माउंटेन्स, प्लॅट्यूज जे हे तयार होताना दिसतात आणि जिथे सॉफ्ट रॉक असेल तिथे तुम्हाला दरी खोऱ्यांची रचना किंवा मैदानांची रचना ही तयार होताना बघायला मिळते.
बरोबर, व्हॅलीज, गॉर्जेस आणि बेसिन्स बघायला मिळेल, दरी, त्याच्यानंतर घळई आणि सोबत तुमचे मैदान हे तुम्हाला तयार होताना दिसेल. सर मग यामध्ये जो मेन डिफरन्स आला, ज्याला लिथोलॉजिकल डिफरन्स आपण म्हणतो, म्हणजे काय, खडकांच्या संरचनेत असलेला फरक. हा काय करतो, हा कॉन्ट्रीब्यूट करत असतोय. सो लिथोलॉजिकल डिफरन्सेस कॉन्ट्रीब्यूट टू द डेव्हलपमेंट ऑफ डायव्हर्स लँडफॉर्म्स डिपेंडिंग ऑन द रेजिस्टन्स ऑफ रॉक टाईप. प्रत्येक भौगोलिक क्षेत्रामध्ये तुम्हाला समान प्रकारचेच भूरूप तयार होताना दिसणार नाहीत, कारण त्या ठिकाणी आढळणारे जे खडक आहेत त्यांचे वैयक्तिक गुणधर्म जे आहेत, त्यांचे जे भौतिक गुणधर्म आहेत, त्यानुसारच तिथे भूरूपांची निर्मिती होऊ शकते. कारण त्या पर्टिक्युलर खडकांची स्वतःची एक प्रतिकारक क्षमता आहे. कठीण खडक असतील तर त्याची झीज लवकर होणार नाही, मृदू खडक असतील तर त्याची झीज ही लवकर होत असते. म्हणून काय, खडकांचं स्ट्रक्चर हे पर्टिक्युलर लँडफॉर्म डेव्हलपमेंटसाठी मोर रिस्पॉन्सिबल फॅक्टर म्हणून मला कन्सिडर करावा लागतो. उदाहरण द्यायचं झालं, सो द वेस्टर्न घाट आर लार्जली मेड अप ऑफ हार्ड बेसॉल्ट. वेस्टर्न घाट हा तुमचा कठीण बेसॉल्ट पासून तयार झालेला आहे. त्याच्यामुळे काय होतंय, सो मेकिंग देम मोर रेझिस्टंट टू इरोजन. त्याची लवकर झीज होत नाही, तो झीज होण्याला प्रतिकार करत असतो. आणि हेच जर तुम्ही उत्तर भारतीय मैदानाचा विचार केला, सो इट फॉर्म फ्रॉम द सेडिमेंटरी रॉक लेअर, कारण तो स्तरित खडकांचा प्रकार आहे जो गाळापासून तयार झालेला आहे. आणि तो ऑलरेडी गाळ जमा झाल्यापासून तयार झालेला आहे, तर त्याची झीज पण तेवढी लवकर होणार ना, कारण तो सॉफ्ट स्ट्रक्चरमध्ये कन्सिडर केला जातो. त्याचा लिथोलॉजिकल स्ट्रक्चर, त्याचं खडकांची संरचना ही तुमची कमकुवत आहे, सॉफ्ट रॉक सिस्टीम आहे, म्हणून त्याला टाइम लागत असतो. हे आपण बघायचं. आलं लक्षात सर्वांना. अँड द फिफ्थ पॉइंट आणि पाचवा घटक पण आपल्याला या ठिकाणी बघावा लागतो की एखाद्या भौगोलिक भागामध्ये लँडफॉर्म तयार होण्याच्या संदर्भात तिथे भौगोलिक उतार कसा आहे याचा पण तिथे मॅटर करतो का, किंवा हा पण एक घटक तिथे कारणीभूत ठरतो का. सो ऑब्विसली हा ठरणारच आहे. रिलीफ, रिलीफ म्हणजे काय की जो भौगोलिक उतार काय आहे, त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये भौगोलिक उतार कसा आहे हे मॅटर करेल. सो रिलीफ रेफर्स टू द व्हेरिएशन इन इलिव्हेशन्स. उंचीमध्ये असणारा फरक, उतारामध्ये असणारा फरक, स्लोप ऑफ द लँड. जसं मी बोललो की भौगोलिक उतार, बरोबर की नाही, हा कसा आहे, कारण त्यावर तर डिपेंड करतं ना की पाणी किती वेगात वाहणार आहे, ग्रॅव्हिटी कसं काम करेल आणि त्यानुसार इरोजन कसं काम करेल, बरोबर की नाही. कारण जिथे उताराचा स्पीड जास्त असेल तिथे पाण्याचा स्पीड जास्त, तिथे ग्रॅव्हिटी फोर्स जास्त काम करेल, त्याच्यामुळे झीज जास्त होणार, बरोबर की नाही. जिथे उतार कमी असेल तिथे ग्रॅव्हिटी कमी पद्धतीने, म्हणजे त्याच्या उतारामुळे तिथे जास्त झीज होणार नाही, तिथे झीज होण्याचं प्रमाण कमी असेल. काय परिणाम होतो बघा. सो फर्स्ट वन, जर स्टीप स्लोप असेल, तीव्र उतार असेल, सो इन अ रिजन विथ अ हाय रिलीफ ग्रॅव्हिटी ड्रिव्हन इरोजन डॉमिनन्स. इथे तुमचं गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होणारं जे पण काही अपक्षरण आहे किंवा क्षरण कार्य आहे हे जास्त घडत असतंय. अँड द लँड टेंड्स टू फॉर्म अ शार्प रिजेस. तीव्र कडा तयार होतात, खोल दऱ्यांची निर्मिती होत असते आणि गॉर्जेस म्हणजे घळई तयार होताना दिसत असते. आलं लक्षात, घळयांची निर्मिती होत असते. बरं सर, आता हे व्हॅलीमध्ये आणि गॉर्जेसमध्ये काय फरक आहे. व्हॅलीज जे असतात ह्या या पद्धतीच्या असतात, व्ही शेप व्हॅलीज, आणि गॉर्ज जे असतात ना या स्टीप स्लोप असतात, त्याचे काठ जे आहेत हे स्ट्रेट असतात. आलं का लक्षात. या ठिकाणी व्ही फॉर व्हॅली आणि स्टीप स्लोप असणारे तुमचे हे जे काठ आहेत हे तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. दिस इज व्हॅली, आणि ज्याचे काठ जे असतील रुंद हे असे उभ्या पद्धतीचे दिसतील त्याला आपण घळई असं या ठिकाणी म्हणत असतो. हे लक्षात असू द्या. आलं लक्षात सर्वांना. ठीक आहे. आता सर याच्या उलट दुसरी स्थिती जर आपण कन्सिडर करू की लो रिलीफ एरिया, ज्या ठिकाणी उतार जो आहे हा कमी आहे, मंद उताराचा भाग आहे,
सो फ्लॅट एरिया एक्सपिरियन्सेस मोर डिपॉझिशन. कारण आता साधी गोष्ट ना, मंद उतार जर असेल बघा, उताराची रचना जर कमी असेल तर तिथे हळूहळू हळूहळू पाणी वाहणार. हळू पाणी वाहताना त्याच्यासोबत आलेला जो गाळ असेल हा हळूहळू पुढे पुढे जाणार. त्यात जर समजा त्या पर्टिक्युलर वहन मार्गामध्ये कुठेतरी काहीतरी अडथळा निर्माण झाला, इफ जर आपण बघितलं की ज्या ठिकाणी काही डिपॉझिशन स्ट्रक्चरसाठी रचना निर्माण झाली, सो तिथे तुम्हाला प्लेन्स, ॲल्युव्हियल फॅन प्लेन्स, फ्लड प्लेन्स तयार होताना दिसतील. सो लो रिलीफ एरिया experiences the more depositional processes rather than erosional processes. स्टीप स्लोप असेल तर इरोजन होणार, डिपॉझिशन नाही शक्य त्या ठिकाणी. हा मात्र अगदी लो रिलीफ असेल, ती कमी उतार असेल तर तिथे डिपॉझिशनच काम होणार. संचयन होणं बघा, संचयन म्हणजेच याला निक्षेपण हा एक पर्यायी शब्द पण आहे. कधी कधी परीक्षेमध्ये निक्षेपण असा शब्द वापरून पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. सो तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही मराठी मीडियमवाल्यांनी निक्षेपण हा पण शब्द वापरू शकतात किंवा डिपॉझिशन पण शब्द वापरू शकतात. आलं लक्षात? बर, मग अशा वेळेस काय होतं, मैदान तयार होत असते. समतल प्रदेश म्हणजे मैदान. ॲल्युव्हियल फ्लॅन प्लेन ज्याला आपण पंखाकृती मैदान म्हणतो. फ्लड प्लेन ज्याला आपण पूर मैदान म्हणत असतो. सो हिली रिजन मीन्स लाईक अ हिमालया एक्झिबिट्स द हाय रिलीफ विथ इंटेन्स इरोजन. हिमालयामध्ये आपल्याला माहिती आहे ना की तीव्र उतार आहे, त्यामुळे तिथे झीज जास्त होणार. मैदानी भागामध्ये कमी उतार आहे, त्यामुळे तिथे कमी झीज होणार. कमी झीज होणार म्हणजेच तिथे निक्षेपण कार्य हे जास्त असेल. समजलं? कमी झीज म्हणजेच निक्षेपण कार्य जास्त. सो हे स्ट्रक्चर आपण लक्षात घ्यायचं आहे की तिथे संरचना कशी आहे आणि काय आहे. ठीक आहे सर, हा एक पॉइंट मला सगळ्यात महत्वाचा समजलेला आहे. सो हे असे 5 घटक मला या ठिकाणी दिसून येतात की जे 5 घटक मला अगदी स्ट्रक्चर त्याचं जे आहे हे दर्शवण्याचं काम करतात. आणि एक 6वा आणि लास्ट पॉइंट आपल्याला दिसतो यामध्ये की जे इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्सचा विचार करताना मला दिसतो, तो म्हणजे की सर यामध्ये वेळेचा काय रोल आहे. टाइम ऑलवेज मॅटर्स. इथे तुमचा वेळ जो आहे हा यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणून बघता येईल, हे लक्षात असू द्या. आय होप सो मी जेही तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, शिकवतोय, तुम्हाला सर्वांना अगदी व्यवस्थित माझा प्रत्येक मुद्दा इथे लक्षात घेता येतोय, प्रत्येक पॉइंट अगदी व्यवस्थित समजतोय. एम आय राईट? ओके, बघा, टाइम इज अ क्रिटिकल फॅक्टर. महत्वाचा घटक. कशामध्ये महत्वाचा आहे सर हा घटक? लँडफॉर्म डेव्हलपमेंटमध्ये, म्हणजे भूरूपांच्या निर्मितीमध्ये. कसा महत्वाचा आहे? सो ॲज इट इन्फ्लुएन्सेस हाऊ लॉंग व्हेरियस प्रोसेसेस ऍक्ट ऑन द सरफेस. कारण टाइम हीच रचना आहे की एखादी प्रोसेस किती कालावधीपर्यंत त्या भौगोलिक क्षेत्रात कशा पद्धतीने काम करेल, त्यानुसार त्या पद्धतीचं भूरूप तिथे तयार होईल. बरोबर आहे की नाही? वेळ हा मॅटर करणार आहे ना त्या ठिकाणी. ओव्हर द मिलियन्स ऑफ इयर स्लो प्रोसेसेस. आता बघा, काही प्रोसेसेस इतक्या स्लो असतात की ज्यासाठी करोडो वर्ष लागून जातात, तेव्हा कुठेतरी तुम्हाला तसे भूरूप तयार होताना दिसतील, जसं की टेक्टॉनिक अपलिफ्टमेंट आपण म्हणतो. लाईक हिमालयन फॉर्मेशन आपण त्यामध्ये ऍड करू शकतो. किंवा काही वेळेला वेदरिंग प्रोसेस आपण म्हणतो की एखाद्या भागामध्ये तापमान आणि म्हणजे तापमानाच्या वितरणात होणाऱ्या फरकांमुळे करोडो वर्षांच्या प्रोसेस नंतर तिथे त्या पद्धतीचं भूरूप तयार होत आहे. बिकॉज वेदरिंग प्रोसेस जी असते ही ग्रॅज्युअली लँडफॉर्म्स तयार करत असते. वेदरिंग प्रोसेसमुळे काय होत असते? बघा, 2 प्रोसेसेस आहेत. एक व्होल्कॅनिक इरप्शन आपण म्हटलं तर ही एक रॅपिड ऍक्शन फोर्स आहे, अगदी क्विक चेंज होऊन जातो. पण रिव्हरद्वारा होणारं इरोजन असेल किंवा टेम्परेचर होणारं वेदरिंग असेल किंवा केमिकल रिॲक्शनमुळे होणारं वेदरिंग असेल, या तर प्रोसेसेस स्लोच काम करतील ना, अगदी स्लो काम करतील का?
मग ह्या स्लो प्रोसेसमुळे लँडफॉर्म फॉर्मेशनसाठी तेवढाच टाइम जास्त लागतो. आता बघा, यंग लँडफॉर्म्स वर्सेस ओल्ड लँडफॉर्म. मग सर यंग लँडफॉर्म म्हणजे कोणते, की जे आता अलीकडे तयार झालेले आहे काही भौगोलिक भूपट्टांच्या हालचालीमुळे किंवा व्होल्कॅनिक इरप्शनमुळे, म्हणजे ज्वालामुखी उद्रेकामुळे किंवा भूपट्टांच्या हालचालींमुळे निर्माण झालेले भूरूप, जे रिसेंटली फॉर्म बिकॉज ऑफ टेक्टॉनिक मूवमेंट और टेक्टॉनिक ऍक्टिव्हिटी और व्होल्कॅनिक इरप्शन्स. And these types of young landform include some features like volcanoes, rift valleys and mountain ranges. आणि मग यामध्ये काय तयार होतंय, ज्वालामुखी पर्वत तयार होतात, काही खचदऱ्या तयार होतात, काही पर्वतरांगांची निर्मिती होत असते, बरोबर की नाही. आणि जरी हे यंग आहे तरी यांची प्रोसेस जी ही स्लोली चालूच असते, काही ना काही कारण असतो. पण मात्र जर तुम्ही ओल्ड लँडफॉर्म्सचा विचार केला, सो फीचर्स दॅट हॅव बीन सब्जेक्ट टू द वेदरिंग अँड इरोजन्स. मात्र आता तुम्ही इथे लक्षात घ्या, जुने भूरूप जे असतात हे वेदरिंग आणि इरोजनवरच मॅटर करत असतात, की ज्यासाठी मोठा टाइम लागत असतो, मग ज्यामुळे प्लॅटूजला आकार दिला जात असतो, पर्वतरांगांची झीज होत असते. जसं की अरवली अगोदरचं अरवलीचं स्वरूप आणि आजचं बघितलं तर यात तुम्हाला खूप चेंज दिसतो, कारण त्याला आज आपण अविशिष्ट पर्वत म्हणतो, कारण त्याची झीज खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, म्हणून आपण त्याला तसं ओळखतो. अँड टाइम जो आहे हा काय करत असतोय, टाइम अलाउज फॉर द मॅच्युरिटी ऑफ लँडस्केप, की त्या पर्टिक्युलर भौगोलिक स्वरूपामध्ये जो बदल घडून आला तो किती टाइम नंतर घडून आला किंवा किती कंप्लीट स्वरूपाचं ते लँडफॉर्म तयार झालं हे तुम्हाला दिसून त्यातून येणार आहे. जसं की आपण म्हणू शकतो ना, की एखाद्या भागामध्ये टाइम बेसिसवर आपल्याला हे पण समजतं की ते भूरूप आपल्याला पूर्णाकृतीत तयार झालेलं आहे, म्हणजे कंप्लीट तयार झालेलं आहे का, अजून इनकम्प्लीट आहे का, अजून त्याची फॉर्मिंग प्रोसेस जी आहे ही सुरू आहे, हे आपल्याला त्यातून कळेल ना, हे लक्षात घ्यायचं आहे. बरं, म्हणजे सर टाइम पण आपल्याला एक गोष्ट दिसून आली की जो एक इम्पॉर्टंट रोल यामध्ये प्ले करणार आहे. आता जो मी तुम्हाला पार्ट सांगितला, म्हणजे आपल्या आजच्या या सेशनचा जो पहिला पार्ट आपण जो बघितला, तो पहिला पार्ट काय आहे, की लँडफॉर्म डेव्हलपमेंटवर इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर कोणते कोणते आहेत आणि त्या प्रत्येक फॅक्टरच्या संबंधित त्यातले कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि मुद्दे काय आहेत हे मी तुम्हाला सांगितले. आता एक तुम्हाला मी यासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड करणार. जस्ट अ मिनिट. हा, एक प्रॅक्टिस क्वेश्चन मी तुम्हाला देतोय. 15 मार्कांसाठी प्रश्न आहे, 250 शब्दात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, की तुम्हाला एक्सप्लेन द फॉलोइंग फॅक्टर्स विच आर कंट्रोलिंग द लँडफॉर्म डेव्हलपमेंट. समजतंय? एक तुम्हाला आज जोही आता मी तुम्हाला पहिला पॉइंट इथे क्लिअर केला त्यासाठी एक प्रॅक्टिस क्वेश्चन पण देतोय. सर आजपासूनच असं बघा, प्रत्येक सेशनमध्ये शक्य होईल असं नाही, बट जिथे जिथे मला शक्य होईल तुम्हाला एक प्रॅक्टिस क्वेश्चन देणं मी तुम्हाला सेशन्समध्ये प्रोव्हाइड करत जाईल. आणि तुमचं काम असणार आहे की त्या पर्टिक्युलर प्रॅक्टिस क्वेश्चनला आन्सर रायटिंगचं तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. तुम्ही स्वतः व्यवस्थित आन्सर लिहायला इथे तयारी करायची आहे. आता एकंदरीत काय होतं की सर भूरूप विकासाला नियंत्रित करणारे घटक कोणते येतात, तर यामध्ये लँडफॉर्म डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट एक्सप्लेन करायची. लँडफॉर्म डेव्हलपमेंट कन्सेप्ट एक्सप्लेन झाली की मग तुम्हाला मेन बॉडी स्ट्रक्चरमध्ये हे प्रत्येक कंपोनंट एक्सप्लेन करायचं आहे की स्ट्रक्चर कसं इम्पॅक्ट करेल, प्रोसेस कसं इम्पॅक्ट करेल, क्लायमेट, लिथोलॉजी, रिलीफ आणि टाइम कसं इम्पॅक्ट करेल. समजतंय सर्वांना? सो ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आणि मेक शुअर की बघून आन्सर नाही लिहायचे, तुम्ही जे समजून घेतलेलं आहे, ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मेंटली कंडिशननुसार जे रिकॉल होणार आहे त्या बेसिसवर व्यवस्थित आन्सर लिहायचं आहे. बघून लिहायचं नाही, हे लक्षात घ्या. हळूहळू ही सवय लागणार, हळूहळू ही सवय तुम्हाला डेव्हलप करायची आहे. म्हणजे जेव्हा आपला पूर्ण जिओग्राफीचं पूर्ण ऑप्शनलचे सगळे लेक्चर होतील, पेपर 1 पेपर 2 चे, त्याच्यानंतर मी तुम्हाला परत काही आपल्या आन्सर रायटिंगचे सेशन जेव्हा होतील मी तुम्हाला काही टिप्स पण सांगेल की तुम्हाला कसं सुधार करायचा असतोय. मग त्यावेळेस तुम्हाला हळूहळू हे डेव्हलप करता येणार आहे. समजतंय की आपल्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला जे होणारे बदल आहेत ते तुम्हाला प्रॉपरली नोटीस करता येणार आहे. त्यामुळे पेपर 1 चे आपले पूर्ण सेशन झाले की तुमचे काही आन्सर रायटिंगचे सेशन होतील 4-5,
त्याच्यानंतर पेपर 2 चे सेशन्स होतील. पेपर 2 च्या सेशन नंतर परत तुमचे 4-5 आन्सर रायटिंगचे सेशन होतील, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण थ्रूआउट इलॅबोरेट करून देणार आहे. समजतंय सर्वांना? पण सुरुवात मात्र आजपासूनच असेल, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके सर, आता एक आपल्याला गोष्ट कळालेली आहे की या भूरूप विकासावर परिणाम करणारे जे घटक आहेत हे कशा प्रकारे काम करतात. रोल ऑफ एनर्जी इन अ लँडफॉर्म डेव्हलपमेंट. यात एक पॉइंट तुम्हाला नोटीस करायचा आहे की सर या लँडफॉर्म डेव्हलपमेंटमध्ये ऊर्जा किंवा रोल ऑफ एनर्जी काय आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. हे लक्षात घ्या, हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. आता जनरली आपण बघतो बघा की एखादं मुवमेंट घडवायचं असेल तर त्यासाठी एनर्जीची तर गरज पडणारच आहे. So the development and transformation of landforms are totally controlled by the two primary energies. दोन प्रकारच्या एनर्जीज यामध्ये असतात. दोन प्रकारच्या कोणत्या आहेत? एक आहे इंटरनल हीट एनर्जी की जी पृथ्वीच्या आतूनच औष्णिक ऊर्जा काम करते, आणि दुसरी आहे सोलर एनर्जी की जी पृथ्वीला भूपृष्ठावर बाहेरच्या बाजूने उष्णता प्रदान करते. दोन्ही प्रोसेसेस बरोबर आहे सर. म्हणजे काय की पृथ्वीवर होणारे भूरूपांचं डेव्हलपमेंट, लँडफॉर्म डेव्हलपमेंट, भूरूप विकास किंवा भूमी स्वरूप विकास असं त्याला म्हटलं जाईल. सो द डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफॉर्मेशन, विकास होणं आणि बदल होणं, या तुमचं विकास आणि बदल या दोन्ही प्रोसेस जे आहेत हे यामध्ये कंट्रोल होणार आहेत. आणि या कंट्रोल होण्यासाठी इंटरनल हीट एनर्जी पण कारणीभूत आहे आणि पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश पण कारणीभूत आहे. अँड दीज एनर्जीज ड्राइव्स द प्रोसेस दॅट आयदर बिल्ट ऑर विअर डाऊन. आणि या दोन्ही प्रोसेसमध्ये काय होणार आहे? एक तर निर्माणकारी किंवा विध्वंसकारी, किंवा म्हणजे यामध्ये एक तर तुमचं निर्माण होणार किंवा यामध्ये एक तर झीज होणार, काहीतरी प्रोसेस तर निर्माण होईल. आणि जेही तुम्ही लँडफॉर्म कन्सिडर करतात की पृथ्वीवर सर मला एक डोंगर दिसतोय तर तो निर्माणकारी आहे, पृथ्वीवर तुम्हाला एक दरी दिसते तर ती झीज झालेली रचना आहे. येते लक्षात? निर्माण होणं आणि झीज होणं याचं उत्तम उदाहरण काय सांगणार सर? तर मी या ठिकाणी सांगणार सर, या ठिकाणी माउंटेन हे तुमचं निर्माणकारी कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे याला आपण म्हणू शकतो कन्स्ट्रक्टिव्ह फॉर्म आहे. सर झीज होणं, व्हॅलीज, झीज होते ना की ज्यावेळेस तुमची झीज होणार त्यावेळेस तुमची व्हॅली होणार तयार. सो हे स्ट्रक्चर आपण इथे बघणार आहोत. सर एक काम करा, समजतंय काय आहे? इंटरनल हीट एनर्जी बद्दल पहिल्यांदा माहिती सांगा. आता इंटरनल हीट एनर्जी जर तुम्ही बघितली तर ही कुठे ओरिजिन होणार आहे? अर्थच्या कोरमध्ये एनर्जी जी फॉर्म होणार आहे, किंवा ज्याला आपण म्हणू शकतोय की internal heat energy originate from the earth's core and this energy is responsible for endogenic processes. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की पृथ्वीच्या भूपृष्ठावर दोन प्रकारचे फोर्स काम करतात, एक इंडोजेनिक फोर्सेस, एक एक्झोजेनिक फोर्सेस. इंडो आणि एक्झो, बरोबर की नाही? बरं, हा काय पॉइंट आहे? हा तुमचा सरफेस आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग आहे. आता या पृथ्वीच्या पृष्ठभागावर इंडोजेनिक फोर्स जो आहे हा इंटरनल पद्धतीने काम करेल, एक्झोजेनिक हा एक्सटर्नल पद्धतीने काम करेल. सो जसं मी बोललो की इंटरनल हीट एनर्जी हा काय प्रकार पडतोय, तर सर हा इंडोजेनिक प्रोसेसचाच प्रकार पडतोय ना, विच क्रिएट्स अ लार्ज स्केल लँडफॉर्म. आणि हा विशेष अजून एक फॅक्टर येतो, आतून जेवढी पॉवरफुल शक्ती लागेल तेवढाच मोठा भूरूप तुमचा पृथ्वीच्या भूकवचावर निर्माण होईल. बरं सर, हा माउंटेन तयार झालेला आहे. उदाहरण असं तुम्ही लक्षात घेऊ शकता ना की इथे सर मोठा ज्वालामुखी उद्रेक झाला ना, हा मोठा पर्वत निर्माण झाला. सो हे लार्ज स्केल लँडफॉर्म्स फॉर्मेशन इथे होताना दिसेल.
आणि हे लार्ज स्केल फॉर्मेशन कशामुळे घडेल? एक तर भूपट्टांची होणारी हालचाल, एक तर त्या ठिकाणी होणारं व्होल्कॅनिक इरप्शन किंवा सेस्मिक इव्हेंट म्हणजे भूकंपीय काही प्रक्रिया. म्हणजे तिन्ही गोष्टी कारणीभूत आल्या ना. एक तर भूपट्टांची होणारी हालचाल, भूपट्टांची होणारी हालचाल ही जर समजा तुमची डायव्हर्जन्स असेल तर आतून तुमचा लावारस येणार. ही जर समजा कन्व्हर्जन्स असेल तर त्या ठिकाणी फोल्ड्स किंवा तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेंच तयार होणारी प्रक्रिया दिसेल. सो एकंदरीत काय, सेस्मिक ऍक्टिव्हिटी तर होईल ना, भूकंप तर त्या ठिकाणी प्रक्रिया निर्माण होणारच. मग ह्या सगळ्या रचनेत मला हे समजून आलं की भूरूपांच्या रचनेत किंवा भूरूप निर्माण होण्याच्या रचनेमध्ये एक तर अंतर्गत शक्ती काम करेल तर ती कशा पद्धतीने करेल. अँड दिस एनर्जी कम फ्रॉम टू मेन सोर्सेस. जसं मी बोललो ना, दोन मेन सोर्स कुठून येतात. सो पहिला सोर्स आपल्याला दिसतोय आणि दुसरा सोर्स दिसतोय. पहिला सोर्स काय? रेसिड्युअल हीट फ्रॉम द अर्थ्स फॉर्मेशन. की पृथ्वीच्या निर्मितीपासून जे पृथ्वीच्या कोर सेक्टरमध्ये जी उष्णता आहे, एक एनर्जी या कोर मधल्या उष्णतेपासून येते. आणि दुसरं रेडिओ ऍक्टिव्ह डिके, किरणोत्सर्ग पदार्थांचा क्षय होतोय किंवा डिके होतात. सो इलेमेंट्स लाईक अ युरेनियम, थोरियम, पोटॅशियम इनसाइड्स द अर्थ्स मॅन्टेल, की ह्या मॅन्टेलमध्ये असलेले हे घटकांचं इलेमेंट्स जेव्हा डिके होतात त्यातूनही एक एनर्जी निर्माण होते. आणि ह्या इंटरनल, साधी गोष्ट आहे ना की हा जर कवच भाग आहे, या कवचाच्या खाली जी एनर्जी असेल त्याचा एक इम्पॅक्ट जो आहे हा या सरफेसवरच होईल ना. सो दिस इज कॉल्ड इंडोजेनिक फोर्सेस. आलं लक्षात? मग इंटरनल हीटचा हा रोल येतो आणि त्याच्यात दोन प्रकारची ऊर्जा आहे. एक आहे तुमचं रेसिड्युअल हीट की जे ऑलरेडी पृथ्वीच्या कोर पार्टमध्ये, इनर कोर, आउटर कोरमध्ये, आणि जे रेडिओ ऍक्टिव्ह डिके होत आहेत ते मॅन्टेलच्या सेक्शनमध्ये होत आहेत. सो हा त्यामधला एक पार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा. बरं सर, मग सर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लँडफॉर्म डेव्हलपमेंटमध्ये त्याचा रोल कसा आहे? तुम्ही म्हणताय ठीक आहे, तर रोल इन अ लँडफॉर्म डेव्हलपमेंट कसं असणार आहे ते समजून सांगा. की याचं भूरूपांच्या निर्मितीमध्ये इंटरनल फोर्सचं स्ट्रक्चर कसं काम करतं. पहिलं, इंटरनल हीट कॉजेस द कन्व्हेक्शन करंट. कन्व्हेक्शन करंट कसा? जसं की आता या ठिकाणी दिसेल तुम्हाला बघा. या लेअरमध्ये काय आहे की पृथ्वीचा हा जो कोर पार्ट जो तुम्हाला दिसतोय, ह्या कोर पार्ट मधून काय होतंय, एक असा कन्व्हेक्शन करंट जो आहे हा आपल्याला पृथ्वीच्या भूकवचाच्या बाजूकडे येताना दिसतोय सर्वांना. आता हा जो कन्व्हेक्शन करंट आहे, ठीक आहे, ज्या पृथ्वी, आता बघा हा सॉलिड आहे, हा लिक्विड आहे, आउटर कोर लिक्विड आहे, इथून असा कन्व्हेक्शन करंट येतो ज्याला उष्णतेचा संवहन प्रवाह म्हणतो. हा काय करतो, आतल्या बाजूने जेव्हा सरफेसकडे येतो तर सरफेसवर टेक्टॉनिक मुवमेंट घडवतो, म्हणजे भूपट्टांची हालचाल घडवतो अशा पद्धतीने. आणि ही जी भूपट्टांची हालचाल घडते तीच रिस्पॉन्सिबल ठरते आपल्याला भूरूपांच्या निर्मितीसाठी. बिकॉज कन्व्हेक्शन करंट विदिन द मॅन्टेल ड्रायव्हिंग द मुवमेंट ऑफ टेक्टॉनिक प्लेट्स. याच्यामुळे काय होते, टेक्टॉनिक प्लेटची हालचाल होणार. हालचाल कशी होते की ज्या ठिकाणी माउंटेन्स फॉर्म होतील, प्लॅटूज फॉर्म होतील किंवा व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स फॉर्म होतील. याच्या टोटल 3 प्रोसेसेस रिस्पॉन्सिबल येतात, जसं की कन्व्हर्जन, डायव्हर्जन आणि ट्रान्सफॉर्मरी प्लेट बाउंड्री, म्हणजे हालचाल होते, भूपट्टांची हालचाल होते. आणि दुसरं, इट ऑल्सो ट्रिगर्स द व्होल्कॅनिक इरप्शन्स अँड अर्थक्वेक, ज्याच्यामुळे कदाचित तुम्हाला भूकंपही होताना दिसेल किंवा ज्वालामुखी पण होताना दिसू शकेल. आणि हे दोघंही असे चमत्कारी घटक आहे की जे तुमचं लँडफॉर्मचं स्ट्रक्चर अगदी इमिजिएट, विदिन अ सेकंड, विदिन अ मिनिट चेंज करू शकतात. पण मात्र हे तुमचं बदल अगदी शॉर्ट टाइम मध्ये घडवू शकतील. एवढी ताकद आपल्याला या लँडफॉर्म्सच्या डेव्हलपमेंटच्या या प्रोसेसमध्ये दिसून येते. कसला रोल बोलतोय मी? इंटरनल फोर्सचा, इंटरनल हीट एनर्जीचा हा फोर्स आहे की ज्यामुळे तुम्हाला हे बदल होताना दिसू शकतील. सो द फॉर्मेशन ऑफ हिमालया ऑक्युर ड्यू टू द टेक्टॉनिक प्लेट्स मुवमेंट, बरोबर की नाही? कारण टेक्टॉनिक प्लेटच्या मुवमेंटमुळेच तर मला
इंडियन सबकॉन्टिनेंट प्लेट आणि युरेशियन प्लेट अटॅच झालेलं दिसतात. बरोबर की नाही? भूपट्टांची हालचालच झाली नाही. आणि मला सांगा बरं की हे भारतीय भूपट्ट आणि युरेशियन भूपट्ट जोडण्यासाठी काही लोकांनी दोरी बांधून ओढले होते का? पॉसिबलच नाहीये ना. तो हे कशा पद्धतीने हे घडून आलं? हे बिकॉज ऑफ इंटरनल प्रोसेस. हीट एनर्जीमुळे ड्रिव्हन झालेला हा फोर्स मला या ठिकाणी दिसतो, ज्याच्यामुळे हा बदल मला इथे दिसून येतो. आलं लक्षात सर्वांना? येस, ठीक आहे. बरं सर, पहिला प्रकार तर समजला. दुसरा प्रकार काय होता मग? की सोलर एनर्जी काहीतरी सांगत होते तुम्ही. सोलर एनर्जी ही अशा प्रकारची एनर्जी आहे की जी पृथ्वीवर काम करेल, बट पृथ्वीच्या सरफेसवर काम करेल. कारण हा एक्झोजेनिक फोर्स म्हटला जात असतो. एक्झोजेनिक फोर्स दिसतंय का इथे? बघा, एक्झोजेनिक फोर्स, की जो बाहेरून काम करणारा फोर्स आहे, बाह्य प्रक्रिया असणारा फोर्स आहे, which occurs on Earth's surface, and this process includes the weathering, the erosion, transportation and deposition. यामध्ये तुम्हाला टोटल 4 प्रोसेस घडताना दिसतात बिकॉज ऑफ सोलर एनर्जीच्या या इम्पॅक्टमुळे. सर, आता हे ट्रान्सपोर्टेशन, डिपॉझिशन हे थोडी ना सोलर एनर्जीमुळे घडतंय, यासाठी वेगळे एजंट फॅक्टर आहेत ना. येस, ऍब्सोल्युटली वेगळे फॅक्टर्स आहेत. बट एक्झोजेनिक फोर्समध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट घटक काम करतो तो म्हणजे सोलर एनर्जीतला टेम्परेचर हा घटक. कारण सूर्यापासून येणारी उष्णता ऊर्जा आहे, त्यामुळे तुमचं क्लायमेट चेंज होतं. क्लायमेट चेंजमुळे प्रेसिपिटेशन होतं. प्रेसिपिटेशनमुळे नद्यांना पाणी येतं. नद्यांना पाणी येतं, त्याच्यामुळे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन किंवा जे डिपॉझिशन होताना दिसतं ते घडताना दिसेल. कनेक्शन आहे, हे लक्षात ठेवा. कनेक्शन इथे आहे. म्हणजे सोलर एनर्जी इज द प्रायमरी ड्रायव्हिंग फॅक्टर किंवा ड्रायव्हर ऑफ अ एक्झोजेनिक प्रोसेसेस विच ऑक्युअर्स ऑन अर्थ सरफेस, की जो पृथ्वीच्या भूपृष्ठावर काम करतोय. अँड दीज प्रोसेसेस इन्क्लुड्स द वेदरिंग अँड इरोजन. आणि ह्या प्रोसेसमुळे आपल्याला वेदरिंग आणि इरोजन होताना दिसतं, सोबत ट्रान्सपोर्टेशन होताना दिसतं, डिपॉझिशनही होताना दिसतं. कारण पृथ्वीची ऊर्जाच काम करताना दिसेल की जी हवामान, प्रेसिपिटेशन, वाऱ्याचे स्वरूप या सगळ्यांवर परिणाम करत असते. बरोबर की? कारण हे ऑल घटक आपल्याला पृथ्वीच्या भूपृष्ठावर मटेरियल मुवमेंट करण्यासाठी कारणीभूत दिसतील. कारण वेदरिंग होणं, इरोजन होणं किंवा वहन होणं, म्हणजे बघा ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय होत असतंय? दॅट मूव्स द पार्टिकल फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काही पार्टिकल्स असतील ते घेऊन जाण्याचं जे काम असेल त्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतोय. सो डिपॉझिशन मीन्स काय? अक्युम्युलेशन ऑफ दॅट पार्टिकल्स ऍट सम प्लेसेस. हे पर्टिक्युलर एखाद्या काही ठिकाणी हेच वाहून आणलेले घटक जे हे कुठेतरी अडथळा निर्माण झाला की अक्युम्युलेट होतील म्हणजे काय? निक्षेपण होणार, संचयन होणार, जमा होणार. अँड द सन्स हीट. आता हे सगळे प्रकार कशामुळे घडले? सूर्याच्या उष्णतेमुळे. ठीक आहे. मग सर, याचा जर आपण लँडफॉर्म डेव्हलपमेंट मध्ये रोल बघितला तर तो कसा येतो? याच्यात 3 कॉम्पोनंट्स किंवा 3 फॅक्टर नुसार तुम्ही हे समजून घ्या. बघा, पहिला फॅक्टर काय आहे? सोलर एनर्जी पॉवर्स द हायड्रोलॉजिकल सायकल. सर, हे तर बरोबर आहे की जलचक्र हे सूर्याच्या उष्णतेमुळे काम करतंय. कारण त्याच सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी गरम होतं, बाष्प होतं. तेच तापमान कमी झालं की तिथे कंडेन्सेशन घडतंय, तिथे जलकण तयार होतील, तेच प्रेसिपिटेशन खाली येणार. मीन्स काय? की जो रेनफॉल सायकल आहे किंवा जो हायड्रोलॉजिकल सायकल आपल्याला कन्सिस्टंट ऑपरेट होताना जो दिसतो, दॅट प्रोव्हाइड्स द वॉटर सप्लाय टू द रिव्हर्स, की ज्याच्यामुळे नद्यांना पाणी उपलब्ध होत असते. नद्यांना पाणी उपलब्ध झालं की दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिव्हर इरोजन्स, की ज्याच्यामुळे आपण नद्यांमुळे होणारी झीज बघतो. सुरुवात कुठून झाली? सोलर एनर्जी पासूनच तर झाली ना, कारण तोच तर हायड्रोलॉजिकल सायकल कंट्रोल करतोय. दुसरं, सर, विंड इरोजन. सर, विंड इरोजन कुठे होतंय? जो की तुमचं ड्राय म्हणजे अरिड और सेमी अरिड रिजन असेल. सो अरिड रिजन
इज ड्रिवन बाय द टेम्परेचर और सन्स इन्फ्लुएन्स, की जिथे सूर्याचा परिणाम होत असतोय बिकॉज ऑफ ऍटमॉस्फिअरिक सर्क्युलेशन तिथे होत असते, किंवा ऍटमॉस्फिअरिक चेंजेस त्या ठिकाणी या सूर्याच्या टेम्परेचरमुळे घडताना दिसतात. सो दॅट इज क्रिएटिंग अ मेजर इम्पॅक्ट. आणि तिसरा पॉइंट येतोय की फ्रीज थॉ सायकल. फ्रीज थॉ सायकल म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? गोठणे वितळणे, गोठणे वितळणे म्हणजे हा टेम्परेचरच इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर आहे. टेम्परेचर अगदी कमी झालं की खडकांमध्ये जेव्हा पाणी मुरतंय किंवा खडकांमध्ये गेलेलं जे पाणी, टेम्परेचर अति कमी झाल्यामुळे काय होणार, त्याचं बर्फ रूपांतर होणार. बर्फ तयार झाला की ते एक्सपांड होणार. म्हणजे काय की ते पाणी थोडंसं एक्सपांड होतंय, त्यामुळे ते क्रॅक्स जे असतील हे अजून एक्सपांड होतील. परत तापमान वाढलं की तो पाणी वितळून जाणार, परत त्याच्यामध्ये पाणी जाणार. म्हणजे सांगायची प्रोसेस ही आहे की फ्रीज थॉ सायकलमुळे काय होत असतंय, दिस इज द प्रोसेस ऑफ मेकॅनिकल वेदरिंग, ज्याला फिजिकल वेदरिंग आपण म्हणतो. दिस इज द प्रोसेस ऑफ फिजिकल वेदरिंग. आणि हे मोस्टली तुमचं कोल्ड रिजन मध्ये घडत असते, ज्या ठिकाणी टेम्परेचर इन्फ्लुएन्स थोडा कमी असतोय किंवा टेम्परेचर इंटेन्सिटी कमी असते. बट स्टील दिस फॅक्टर इज ड्रिवन बाय द टेम्परेचर चेंजेस. तरी सुद्धा आपण काय म्हणतोय, तापमान कमी होणं आणि वाढणं हा तर टेम्परेचरचाच रोल आहे ना. सो हे ड्यू टू द सोलर एनर्जी, चेंजेस इन सोलर एनर्जी, सूर्याच्या उष्णतेत होणाऱ्या फरकामुळे मला या प्रकारच्या लँडफॉर्म्सच्या रचनेत सूर्यप्रकाश कशा पद्धतीने रोल प्ले करतोय ते दिसून आलं. मग याचं मी उदाहरण बघितलं तर सहारा डेझर्टमध्ये जर बघितलं तर यामध्ये विंड ड्रिवन इरोजन हे जास्त होत असतंय, आणि जे की पॉवर्ड बाय सोलर इरोजन. विंड ड्रिवन इरोजन होणार, वाऱ्याचं झीज इथे घडणार आणि त्यामुळे भूरूप तयार होताना दिसतील क्षरण कार्याचे. बट ऑल दोज विंड इरोजन लँडफॉर्म्स आर टोटली पॉवर्ड बाय द सोलर एनर्जी. पण त्यांना ऊर्जा कुठून मिळत होती? सोलर एनर्जीचीच तर ऊर्जा होती ना. समजलं का? हा यातला एक मुख्य रोल आहे. आलं लक्षात सर्वांना की ही कन्सेप्ट काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. बरं, मग आता या सगळ्या रचनेमध्ये काय काय घटना आपल्याला दिसून येतात किंवा ही जी पूर्ण प्रोसेस आहे यात काय काय स्ट्रक्चर आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. जस्ट अ मिनिट. आता यामध्ये काय असतं बघा, की टाइप्स ऑफ प्रोसेसेस आपण बघतो की ज्या प्रक्रिया घडतात. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की लँडफॉर्म डेव्हलपमेंटसाठी काही प्रक्रिया कारणीभूत असतात. प्रोसेसेसमध्ये आपण दोन घटक बघितले, इंडोजेनिक आणि एक्झोजेनिक. या इंडोजेनिक आणि एक्झोजेनिक प्रोसेसेसच कारणीभूत आहे की ज्या तुमचं लँडफॉर्म डेव्हलपमेंट करत असतात. सो लँडफॉर्म डेव्हलपमेंट ऑक्युअर्स थ्रू टू मेन टाइप्स ऑफ प्रोसेसेस, ज्या दोन महत्वाच्या प्रोसेसेस आहेत. जसं मी पहिले बोललो इंडोजेनिक प्रोसेस आहे आणि दुसरं मी बोललो एक्झोजेनिक प्रोसेस आहेत. या दोन प्रोसेसच आहेत की ज्या लँडफॉर्म निर्मितीसाठी महत्वाच्या काम करतात. यामध्ये दोन प्रक्रिया घडत असतात. एक तर ते बिल्डअप करतील म्हणजे निर्माणकारी काम करतील, किंवा ब्रेकडाऊन करण्याचं काम करतील म्हणजे झीज घडवण्याचं काम करतील. ठीक आहे. एक तर निर्माण करतील किंवा झीज करतील. सो या दोन प्रोसेस यामध्ये मला घडताना दिसेल. एक तर निर्माण करतील किंवा झीज करतील. मग सर एक काम करा, अंतर्गत प्रक्रिया कशा पद्धतीने काम करते, ज्याला आपण अंतर्गत शक्ती म्हणूया, ही कशी काम करते. सो दीज इंटरनल प्रोसेसेस ड्रिवन बाय द इंटरनल हीट एनर्जी. आणि हे आपण आता जस्ट बघितलं की अंतर्गत औष्णिक ऊर्जा कशा प्रकारे काम करणार आहे.
कारण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असलेली उष्णता, त्यामुळे निर्माण होणारा जो कन्व्हेक्शन करंट आहे हा कन्व्हेक्शन करंट इंटरनल बेसिसनुसार पृथ्वीच्या भूकवचावर हा आपल्याला काम करताना दिसतो. आलं लक्षात? इंटरनल, जसं की आपण बघितलं की हा कोर पार्ट आहे, पृथ्वीवरचा हा कोर, त्याच्यानंतर मॅन्टेल वगैरे आणि कवच क्रस्ट पार्ट, सो हा इंटरनल पोर्स जो आहे हा इथे काम करताना मला दिसणार. अँड दे लीड टू क्रिएटिंग अ न्यू लँडफॉर्म्स. आणि याच्यामुळे काय होतं की नवीन नवीन लँडफॉर्म्स तयार होतील ना. समजा इथे भूखंडांचं एकमेकांपासून लांब वहन झालं तर ते दोन भूखंड लांब पण जाऊ शकतील. दोन भूखंड लांब जाताना एक भूखंड जो आहे एकमेकांच्या जवळ पण येऊ शकेल. पॉसिबिलिटी ती पण आहे. सो थ्रू द टेक्टॉनिक मुवमेंट और व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी और द अर्थक्वेक, ह्या प्रोसेसेसमुळे काय होणार, these all processes are responsible for creating a new landforms and these processes occur beneath the earth's surface. या प्रक्रिया कुठे घडतायत, मात्र हे पृथ्वीच्या खाली घडणार आहे, पृथ्वीच्या भूकवचाच्या खाली घडणार आहे, हे लक्षात घ्यायचं. सर या खाली घडणाऱ्या प्रोसेसेस मध्ये काय काय प्रोसेसेस घडतात? सो यामध्ये तुम्हाला काही डायस्ट्रोफिक प्रोसेसेस घडताना दिसतात. डायस्ट्रोफिक प्रोसेसेस. सर डायस्ट्रोफिक प्रोसेसेसचा अर्थ काय होत असतो? भूपृष्ठामध्ये काही विकृती निर्माण होण्याची प्रोसेस. आलं लक्षात? भूपृष्ठात विकृती निर्माण होणं. भूपृष्ठावर विकृती निर्माण होणं. सो डायस्ट्रोफिझम रेफर्स टू द डिफॉर्मेशन ऑफ द अर्थ क्रस्ट. जसं मी बोललो की डायस्ट्रोफिझम ही कन्सेप्ट काय सांगते आपल्याला, की पृथ्वीच्या भूकवचाचं डिफॉर्मेशन होणं, पृथ्वीच्या भूकवचाला विकृती प्रदान होणं. आणि सर ही विकृती कशामुळे निर्माण झाली? बिकॉज ऑफ द टेक्टॉनिक फोर्सेस. कारण पृथ्वीच्या अंतर्गत भागातून जी ऊर्जा काम करत होती, तर त्यामुळे पृथ्वीच्या या सरफेस एरियामध्ये बदल घडले, की ज्यामुळे काही ठिकाणी फोल्ड घडून आला, काही ठिकाणी फॉल्ट घडून आला, काही ठिकाणी व्रॅपिंग घडून आलं, तर काही ठिकाणी अपलिफ्टिंग घडून आलं. समजते सर्वांना? बरं, आता ज्या ठिकाणी मी समजा असं म्हटलो की दोन भूभाग जे आहेत, फॉर एक्झाम्पल मी बोललो की हे दोन भूभाग एकमेकांच्या जवळ आले, ठीक आहे. एकमेकांच्या जवळ आल्यामुळे मी म्हणू शकतो ना की या ठिकाणी हे फोल्ड पण तयार होऊ शकतील, बरोबर. फोल्ड तयार झाले, फॉल्ट पण होऊ शकतो. मी हे कधी म्हणू शकणार की ज्या वेळेस पर्टिक्युलरली एक भूभागामध्ये किंवा जी भूरूप रचना आहे त्यामध्ये जर समजा काही हालचाल घडून आली, त्यामध्ये समजा हा भाग खाली खचला असेल किंवा हा भाग वर खचला असेल, यात काय तयार झाला, तर हा एक मध्ये मला फॉल्ट लाईन तयार झालेला दिसतोय ना, हा फॉल्टिंगच म्हटला जाईल ना, प्रस्तरभंग म्हटला जाईल. व्रॅपिंग म्हणजे काय, की ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल हा फक्त एक वक्राकार निर्माण झाला, काही हालचाली झाल्यामुळे फक्त एक आपण असं म्हणूया की एक भाग दुसऱ्या भागावर गेलेला असेल किंवा फक्त वक्राकार निर्माण झालेला असेल किंवा अपलिफ्टमेंट झालेलं असेल, जसं की आता अपलिफ्टमेंट याही प्रकारे घडताना दिसू शकते. किंवा एखाद्या भौगोलिक रचनेत किंवा अशीही एखादी प्रक्रिया घडलेली असू शकते. की हा जो भाग असेल हा दोन्ही भाग खाली खचलेला असेल, ठीक आहे, किंवा हा भाग जो आहे हा वर उचलला गेलेला असेल, व्हॉट एव्हर इट इज, की ह्या प्रोसेसेस ज्या आहेत या इथे घडलेल्या असतील किंवा या प्रोसेस इथे घडू शकलेल्या असतील.
सो हे तुम्ही समजून घ्यायचं आहे की ह्या प्रक्रिया ज्या आहे या डायस्ट्रोफिक प्रोसेसेस आहेत ना, की पृथ्वीवर तर बघा ना, इथे एक तर तुमचं काय म्हणता येईल त्याला, पर्वत तयार झाला फॉर एक्झाम्पल, किंवा या ठिकाणी खालीवर रचना झाली भूपृष्ठाची, इथे एखादा ब्लॉक वरती येऊन गेला. सो हे काय पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स आपल्याला दिसून येतील की ज्यामध्ये मी पृथ्वीवर याला एक विकृती निर्माण करणारी संरचना म्हणूनच लक्षात घेणार. बरं, मग सर यामध्ये फोल्डिंग मीन्स काय, की जसं मी बोललो की या ठिकाणी काही फोल्ड माउंटेन्स तयार होताना दिसत असतात. फोल्डिंग म्हणजे काय, फोल्ड माउंटेन्स तयार होणं. कारण फोल्ड माउंटेन्स मध्ये बघा हॉरिझॉन्टल प्रेशर मिळालं का, आडव्या पद्धतीने हा जो प्रेशर काम करतोय त्या पद्धतीने हॉरिझॉन्टल प्रेशरमुळे काय झालं की अर्थ्स लेअर जे आहेत हे फोल्ड झाले, पृथ्वीचे कवच जे आहेत यामध्ये फोल्ड फॉर्मेशन झालं. मग यामुळे मला फोल्ड माउंटेन किंवा याला मी घडी किंवा वली पर्वत असंही म्हणतो. जसं की हिमालय ऑलरेडी आहेच, बरोबर की नाही, की ज्या ठिकाणी कंप्रेस होत असतोय आणि फोल्ड होत असतोय. उदाहरण आहे आल्प्स, रॉकीज, हे सुद्धा तुमचे फोल्ड माउंटेनचेच प्रकार कन्सिडर केले जातात. सो दिस इज द प्रोसेस ऑफ फोल्डिंग. यामुळे आपण या प्रोसेसला फोल्ड माउंटेनची प्रोसेस म्हणतो. आलं लक्षात. सो हिमालय पण आहे, आल्प्स आहे, रॉकी आहे, हे तुमचे अदर एक्झाम्पल आहेत फोल्ड माउंटेनचे. हे लक्षात घ्या, जिथे मोस्टली कंप्रेशनल प्रोसेसच घडत असते. विदाउट कंप्रेशन फोल्ड तयार होत नाही. कंप्रेशन होईल तरच फोल्ड तयार होईल ना, जसं की इथे तुम्हाला दिसून आलं. पुढे सर फॉल्टिंग काय असतंय. फॉल्टिंग व्हरायटी ऑफ फॉल्टिंगचे टाइप्स दिसतील तुम्हाला. फॉल्टिंग म्हणजे सर प्रस्तरभंग. फॉल्टिंगचा अर्थ होतो प्रस्तरभंग. प्रस्तरभंग ऑक्युअर्स मीन्स फॉल्टिंग ऑक्युअर्स व्हेन द टेक्टॉनिक फोर्सेस कॉज रॉक टू फ्रॅक्चर. फ्रॅक्चर म्हणजे काय, की ज्यामध्ये आपण म्हणू शकतोय की क्रॅक जाणे. इथे एखादा क्रॅक निर्माण होणे, भेग निर्माण होणं, अँड दॅट मूव्ह अलॉंग द फॉल्ट लाईन. आणि त्याच क्रॅकच्या भोवती, जसं मी तुम्हाला इथे डायग्राम दाखवलं ना, इथे क्रॅक निर्माण झाला, इथे भूपट्टामध्ये किंवा त्या भौगोलिक भागामध्ये हालचाल झाली. इथे दोन प्रकारचे भूभागामध्ये क्रॅक गेले, वर जो भाग आहे तो वर उचलला गेला, अपलिफ्टमेंट घडून, म्हणजे हे जे मोमेंट आहे हे इथे होत असतंय. सो ब्लॉक माउंटेन लाईक अ विंध्यन रेंज फॉर्म थ्रू द फॉल्टिंग. ब्लॉक माउंटेन म्हणजे काय, ज्याला गटपर्वत आपण म्हणत असतो. गटपर्वत कसा तयार झाला, जो की आपण विंध्यन रांगेचा भाग बघतो, हा तुमचा फॉल्टिंगमुळेच झाला ना, प्रस्तरभंगामुळेच झाला. जगात सगळ्यात मोठी फॉल्ट लाईन जर बघितली तर सॅन अँड्रेस फॉल्ट लाईन कॅलिफोर्नियामध्ये तुम्हाला बघायला मिळते, की जी प्रोन टू द फ्रिक्वेंट अर्थक्वेक, की जिथे वारंवार काही ना काही भूकंप होत असतो. मग या फॉल्टमध्ये फॉल्टचेही काही प्रकार पडतात. नॉर्मल फॉल्ट म्हणजे काय, एखादी भेग पडली आणि यामध्ये हा जो भाग आहे हा खाली खचला. दिस इज द नॉर्मल फॉल्ट. नॉर्मली काय होतं, ग्रॅव्हिटीनुसार आता हा पेन आहे, मी खाली सोडला, खालीच तर गेला ना तो, नॉर्मल कंडिशन आहे ना. हा रिव्हर्स कंडिशन एकदम उलट घडणार ना, की अचानक सर खाली येण्याच्या ऐवजी तो वर गेला, काहीतरी वेगळं घडलं सर, बरोबर आहे की नाही. मग रिव्हर्स फॉल्टमध्ये काय होतंय, की तोच ब्लॉक खाली येण्याच्या ऐवजी इंटरनल फोर्समुळे वर जर सरकला असेल तर त्याला रिव्हर्स फॉल्टिंग म्हणणार. नॉर्मल कंडिशन मध्ये कोणतीही वस्तू आपण जेव्हा बघतो काही क्रॅक गेला तर तो खालीच येणार आहे, खाली खचणार आहे ना, ही नॉर्मल प्रोसेस झाली. बट इन दॅट प्रोसेस रिव्हर्स प्रोसेस वर्क ऑपोजिट लाईक अ नॉर्मल, ज्याच्यामध्ये नॉर्मलच्या विरुद्ध पद्धतीने काम करेल, की जे काहीतरी वेगळं घडतंय, म्हणजे वर उचलला गेलेला हा पार्ट तुम्हाला दिसून येतो. दिस इज कॉल्ड रिव्हर्स फॉल्टिंग. स्ट्राईक स्लिप फॉल्टिंग मध्ये काय होतंय, की खालीवर नाही जाते, फक्त हॉरिझॉन्टल मुवमेंट घडत असते, ज्याला लॅटरल स्लायडिंग म्हटलं जातं. समजलंय. हा, सो हे तुम्ही लक्षात ठेवायचं. अशी त्याची ही पर्टिक्युलर रचना असते, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि हा जो पार्ट आहे हा तुमचा फोल्डचा पार्ट आहे, जिथे तुमचं फोल्ड इथे घडत असतं. जसं की दाबल्या गेल्यामुळे हा तुमचा एक फोल्ड फॉर्म होतोय. सो फोल्ड आणि फॉल्ट हे काय आहे, जे की इंटरनल प्रोसेसेसमुळे आपल्याला तयार होताना दिसतात, ते स्ट्रक्चर मला इथे बघायला मिळेल. जस्ट अ मिनिट ऑल ऑफ यू गाईज.
ओके, आय होप सो ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल, माझा आवाज तुम्हाला येतोय. ठीक आहे, पुढचा पॉइंट. तुम्हाला फॉल्ट वगैरे काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला या ठिकाणी कळल्या. आता इंटरनल फोर्समध्ये अजून काही प्रोसेस घडतात. आता बघा, ह्या ज्या प्रोसेसेस मी तुम्हाला ज्या डायस्ट्रोफिक सांगितल्या ना, या अगदी स्लो पद्धतीने काम करतात. या स्लो मुवमेंट आहे, म्हणजे मंद गतीने काम करणारी शक्ती म्हणता येईल. बट याच्यात जर सडन मुवमेंट जर बघितलं तर सडन मुवमेंटमध्ये काय येणार? व्होल्कॅनिक इरप्शन. दिस इज कॉल्ड सडन मुवमेंट. म्हणून आपण दुसरा एक भाग यामध्ये बघतो, तो म्हणजे सडन होणाऱ्या प्रक्रिया, सडन प्रोसेसेस, अचानक होणारी प्रक्रिया. अचानक होणाऱ्या प्रक्रियेमध्ये काय होतंय? रॅपिड आणि व्हायोलंट होणारी प्रोसेस आहे. वेगात होणार आणि विध्वंसकारी प्रोसेस घडणार की ज्या दॅट इज इमिजिएट, म्हणजे दॅट लीड्स टू इमिजिएट चेंजेस इन लँडफॉर्म्स. की त्या भौगोलिक भागामध्ये जो होणारा बदल असेल हा इतका क्विक असेल की विदिन अ सेकंड, विदिन अ मिनिटामध्ये, जसं तुम्ही बघतात की एखादा ज्वालामुखी उद्रेक झाला, मोठ्या प्रमाणात इरप्शन झाल्यामुळे काय होत असतंय की त्या इरप्शनमुळे जो की अचानक अंतर्गत शक्ती ज्यावेळेस रिलीज होत असते, इंटरनल हीट एनर्जी रिलीज होत असते, तर त्यामुळे तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये लावा जो आहे हा बाहेर पडत असतोय. कदाचित त्या ठिकाणी व्होल्कॅनिक कोन फॉर्मेशन होत असतंय. बऱ्याच वेळेला लावा प्लॅट्यू तयार होत असतो. बऱ्याच वेळेला तिथे कॅल्डेरा तयार होत असतो. राईट? सो हे त्याचं स्ट्रक्चर झालं ना, की अचानक घडून आलेला ज्वालामुखी उद्रेक, त्याचा हा परिणाम झाला. मग सर, माउंट व्हेसुवियस हे याचं एक उदाहरण बघू शकतो ना आपण, की जे इटलीमध्ये आहे. माउंट फिजी आपण बघू शकतो ना, की माउंट फुजी हा तुमचा जपानमध्ये आहे. हे तर अचानकच झालेल्या गोष्टी आपण बघू शकतो, की जे अचानक घडून आलेल्या गोष्टींमुळे आज आपण त्याचा एक लँडफॉर्म म्हणून पण भाग बघत असतो. कारण का, की ज्वालामुखी ही एक अशी संरचना आहे की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या हालचालींमुळे अचानक जो एक प्रेशर क्रिएट झालेला असतो, तो प्रेशर रिलीज होत असतो. तो रिलीज होत असताना इंटरनल भागामध्ये असलेला जो मॅग्मा आहे, हा मॅग्मा इथे इरप्ट होताना दिसतो. मग यामुळे इरप्शन, क्लाउड निर्माण होताना दिसतो. बघा, हा मॅग्मा आहे, हा मॅग्मा चेंबर म्हटला जातो, की जो पृथ्वीच्या क्रस्टच्या खाली आहे. जेव्हा मॅग्मा बाहेर येतो, तुम्हाला असा एक हा व्होल्कॅनिक कोन तयार होताना दिसतो. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला हा ज्वालामुखीचा व्हेंट आहे, तिथून या ज्वालामुखीची म्हणजे जो लावारस आहे हा बाहेर पडताना दिसणार आहे. यामध्ये आतमध्ये असेल तर त्याला मॅग्मा म्हणायचं, जेव्हा हा बाहेर येणार जमिनीवर तेव्हा त्याला लावा म्हणायचं. सो दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन द मॅग्मा अँड लावा. ऑल ऑफ यू गाईज लक्षात ठेवा, ज्यावेळेस अर्थच्या क्रस्ट खाली तो मॅग्मा, मॉल्टन मॅग्मा असेल, मॉल्टन रॉक असेल तर त्याला मॅग्मा म्हणायचं, आणि तोच मॉल्टन रॉक जर जमिनीवर आला तर त्याला लावा म्हणायचंय. हे स्ट्रक्चर आपण लक्षात ठेवतो. बेसिक पार्ट आहे हा, हे लक्षात घ्या. अजून एक गोष्ट सांगून देतो, जिओग्राफी ऑप्शनलची जी तुम्ही तयारी करतायत यासाठी सगळ्यांनी NCERT क्लास 6 to 12 मॅन्डेटरी आहे रीड करणं. फॉर अ स्ट्रॉंग बेसिक, लक्षात असू द्या, तुमचं बेसिक फाउंडेशन, इथे आपण फाउंडेशनच म्हणूया त्याला, तुम्ही जो तुमचा अभ्यास करतायत, फॉर अ स्ट्रॉंग फाउंडेशन तुम्हाला NCERT क्लास 6 to 12 रीड करणं हे अत्यावश्यकच आहे, बंधनकारकच आहे, कंपल्सरी आहे, हे लक्षात असू द्या. देन तुम्हाला इथल्या या ज्या टर्मिनॉलॉजीज, मी जे काही बोलतोय, ज्या काही गोष्टी सांगतोय, कारण प्रत्येक वेळेस मी छोट्या छोट्या गोष्टी इथे जिओग्राफी ऑप्शनलच्या या पॉईंटमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत ना, की सर याला व्हेंट म्हणतात, हे पायरोक्लास्टिक मटेरियल आहे, याला व्होल्कॅनिक बॉम्ब म्हणतात, या छोट्या छोट्या गोष्टी नाही सांगता येणार. येते लक्षात? कारण इथे जिओग्राफी ऑप्शनल तुम्ही चॉईस करताय मीन्स तुम्ही बेसिक फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग आहे, आणि ज्या बेसिक फाउंडेशन स्ट्रॉंग असण्याच्या बेसिसवर तुम्हाला हे सगळं समजतंय. इफ जर तुम्ही म्हणणार की सर आम्ही तर पूर्णपणे नवीन आहोत, आम्हाला काहीच माहित नाहीये, स्टील माझा पूर्ण प्रयत्न आहे की तुम्हाला अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीही समजल्या पाहिजे,
अँड दॅट्स वाय तुम्ही नोटीस केलं असेल मी आता जस्ट पूर्ण पार्ट एक्सप्लेन करून दिला तुम्हाला, बरोबर की नाही? हा, सो हे वेळोवेळी होत राहील, पण मी हे अपेक्षित ठेवतो की तुम्ही सुद्धा व्यवस्थितपणे तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग केलेलं असेलच, राईट? नसेल केलेलं तर त्याला लवकरात लवकर स्ट्रॉंग करायला सुरुवात करा. लेक्चर ज्यावेळेस तुम्ही आज बघतायत ते समजून घेत चला, म्हणजे जसं जसं तुम्ही पुढे पुढे जाणार तुम्हाला लगेच क्लिक होत जाईल की अरे हा पॉईंट आपण अभ्यासला होता, त्याचा अर्थ असा होतोय, त्याच्यामध्ये या गोष्टी आल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातात. ठीक आहे, ओके. होप सो तुम्हाला हे समजलेलं आहे. आणि सेकंड प्रोसेस आपण बघतो अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय की जी रॅपिड ऍक्शन फोर्सच म्हटली जाते, की पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून रिलीज होणारी एक अचानक सडन एनर्जी आपण म्हणू शकतो, की जी इन द फॉर्म ऑफ सेस्मिक वेव्हच्या फॉर्म मध्ये आपल्याला ही ऊर्जा बाहेर पडताना दिसते. सो अर्थक्वेक आर कॉज्ड बाय द सडन रिलीज ऑफ एनर्जी बिकॉज ऑफ द टेक्टॉनिक मुवमेंट अलॉंग द फॉल्ट लाईन. ज्या वेळेस प्रस्तरभंग रेषेजवळ, आता बघा या ठिकाणी ही एक प्रस्तरभंग रेषा आहे, या ठिकाणी भूपट्टाची भूकवचाची काहीतरी हालचाल घडून आली, ज्यामुळे काय झालं, घर्षण घडून आलं, फ्रिक्शन घडून आलं. अँड बिकॉज ऑफ दॅट फ्रिक्शन्स त्यामुळे तिथे सेस्मिक ऍक्टिव्हिटी घडून आली, ज्यामुळे तुम्हाला दिसेल सुनामी निर्माण होतील, काही लँडस्लाइड्स निर्माण होतील, काही सरफेस रप्चर्स निर्माण होतील. समजतंय? भूकवचावर काही तडे जाऊ शकतात, क्रॅक जाऊ शकतात, हालचाल घडू शकते, भूस्खलन होऊ शकतं, सुनामी येऊ शकते, जसं की 2011 मध्ये झालेला जपान अर्थक्वेक. अँड दॅट कॉज द सिग्निफिकंट लँडफॉर्म चेंजेस ड्यू टू द मॅसिव्ह टेक्टॉनिक शिफ्ट. 2011 मध्ये जो भूकंप झाला होता जपानमध्ये, त्यामुळेही तुमचं टेक्टॉनिक मध्ये किंवा प्लेट्स मध्ये जे मुवमेंट घडून आलं, त्यामुळे तिथल्या भौगोलिक रचनेत थोडा बदल मोठ्या प्रमाणात झालेला आढळतो, हे आपण इथे लक्षात ठेवायचं. सो हे झाले रॅपिड फोर्सेस, आले लक्षात, की जे रॅपिडली इथे काम करताना मला दिसतात. अच्छा सर ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे एंडोजेनिक प्रोसेसेसमध्ये आणि एक्झोजेनिक प्रोसेसेसमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये मला थोडं इझी जो आहे पार्ट तो दिसून येत असतो. मग आता यामध्ये जेव्हा तुम्ही एक्झोजेनिक फोर्सचा विचार करतात, एक्झोजेनिक फोर्सेस, तर त्या एक्झोजेनिक फोर्सेसमध्ये पहिला पॉइंट येतो वेदरिंग आणि दुसरा पॉइंट येतो इरोजन. हे सगळ्यात महत्वाचं रोल आहे, हे लक्षात असू द्या आता तुम्ही सर्वजण. एक्झोजेनिक फोर्सेस म्हणजे बाहेरून काम करणारी शक्ती, की जे मी ऑलरेडी तुम्हाला बोललो की व्हॉट इज मीन बाय वेदरिंग. वेदरिंगचा अर्थ होत असतोय अपक्षय. अपक्षय होणं म्हणजेच काय की ब्रेकिंग डाऊन द रॉक इन टू द स्मॉलर पीसेस बिकॉज ऑफ केमिकल, फिजिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर. ज्यावेळेस एखाद्या मोठ्या खडकाचे रासायनिक, भौतिक, जैविक प्रक्रियेद्वारा जेव्हा त्याचं झीज होते, अपक्षय होत असतो आणि त्याचे अगदी छोट्या छोट्या कणांमध्ये तुकडे होतात, ही जी प्रोसेस आहे दिस इज कॉल्ड वेदरिंग प्रोसेस. याला आपण वेदरिंग प्रोसेस म्हणत असतो, अपक्षय प्रक्रिया म्हणत असतो. आलं लक्षात? मग सर फिजिकल वेदरिंग मध्ये कसं होतंय? फिजिकल वेदरिंग मी सांगितलं की जसं टेम्परेचरमुळे होत असते, तापमानामुळे आपल्याला फिजिकल वेदरिंग घडताना दिसतं. केमिकल वेदरिंग जे आहे हे तुमचं पाण्यामुळे, हवेमुळे घडताना बघायला मिळत असतंय, किंवा बायोलॉजिकल काही एजंटमुळे घडताना दिसत असते. म्हणजे मल्टिपल फॅक्टर्स इथे रिस्पॉन्सिबल तुम्हाला दिसून येतील. मल्टिपल टाइप्स ऑफ वेदरिंग स्ट्रक्चर साठी हे मला वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना दिसते. मग जसं की कार्स्ट लँडस्केप जर आपण बघितलं, जसं की लाईमस्टोन केव्ज असतील किंवा लाईमस्टोनच्या भागामध्ये तयार झालेल्या गुहा असतील, जसं की मेघालयमध्ये तुम्हाला दिसतं, तर हे एक प्रकारे केमिकल वेदरिंगचं भूरूप आपण म्हणू शकतो ना. येते लक्षात सर्वांना? सो हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग यामध्ये फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल वेदरिंग हे आपल्याला इथे 3 प्रकार यामध्ये बघायला मिळत असतात. 3 प्रकार येतात त्याच्यामध्ये. आणि दुसरी प्रोसेस जी आहे ती म्हणजे इरोजन प्रोसेस. इरोजनलाच आपण क्षरण प्रोसेस म्हणत असतो, क्षरण प्रक्रिया. मग या इरोजन प्रोसेसमध्ये काय आहे की रिमूव्हल अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेदर्ड मटेरियल. अपक्षय झालेले जे घटक असतील, सॉरी,
अपक्षय झालेले घटक, या अपक्षय झालेल्या घटकांचं क्षरण करणं किंवा वहन करणं हे काम जे असेल हे क्षरण प्रक्रियेमध्ये होतं. मग हे काम कोण करणार? जसं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की एजंट फॅक्टर आवश्यक आहे, जसं की पाणी, वारा, हिमनदी किंवा सागरी लाटा, हे ते काम करण्याचं आपल्याला योगदान देताना दिसतील. बरं, मग क्षरण कार्य ज्यावेळेस घडेल तर क्षरण कार्य घडताना काय होणार आहे? एक तर तुमचं क्षरण कार्याचे, निक्षेपण कार्याचे भूरूप तयार होताना दिसत असतात. दिस इज कॉल्ड इरोजनल लँडफॉर्म्स और डिपॉझिशनल लँडफॉर्म्स रिस्पेक्टिव्हली. मग सर एक्झाम्पल जसं की मी बोललो की ग्रँड कॅनियन हे काय आहे? कंटिन्युअस इरोजन झालेलं आहे ना, मग ते इरोजनल लँडफॉर्म आपण म्हणत असतो, जे ग्रँड कॅनियन व्हॅली कोलोरॅडो नदीने, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच एक उदाहरण बोललो पण होतो, बरोबर की नाही, ग्रँड कॅनियन व्हॅली. आणि यात अजून एक प्रोसेस असते ती म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन पण बाय एजंट फॅक्टरच होणार आहे, ज्याला आपण वहन म्हणतोय. वहन होताना ज्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर वेदर्ड मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन होताना जर त्याला काही बॅरियर क्रिएट झाला, अडथळा निर्माण झाला, तर त्या ठिकाणी त्याचं डिपॉझिशन होत असतं. मीन्स इरोजनल प्रोसेसमध्ये 3 घटक येत असतात: इरोजन, ट्रान्सपोर्टेशन, डिपॉझिशन. 3 घटक या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. तो ह्या 3 प्रोसेसेस इथे आपल्याला घडताना दिसतात: इरोजन, ट्रान्सपोर्टेशन, डिपॉझिशन. समजतंय सर्वांना? सो याच्याशिवाय ह्या प्रोसेसेस कंप्लीट होत नाही, किंवा आपल्याला जे लँडफॉर्म्स बघायला मिळतात ते लँडफॉर्म्स पूर्णपणे तयार झालेले दिसून येत नाही. सो हे त्यातले मुख्य घटक आपण बघतो. ठीक आहे, बघ आता पुढे आपल्याला पुढच्या नवीन टॉपिक कडे जायचंय. पुढचा नवीन टॉपिक असणार आहे पृथ्वीवर. जसं की मी तुम्हाला सांगितलं की भूचुंबकत्व काय आहे, ज्याला जिओमॅग्नेटिझमची कन्सेप्ट आपण म्हणत असतो. समजतंय सर्वांना? सो या जिओमॅग्नेटिझमची जी कन्सेप्ट आहे ही आपल्याला समजून घ्यायची आहे. सो कन्सेप्ट ऑफ जिओमॅग्नेटिझम, व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी आता या मुख्य पॉइंटकडे. हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे. आय होप सो मी आतापर्यंत जेही पार्ट, जी ही माहिती तुम्हाला या ठिकाणी शिकवलेली आहे ती अगदी व्यवस्थित आणि क्रिस्टल क्लिअर तुम्हाला समजलेली आहे. ड्यू टू सम टेक्निकल इश्यूमुळे मला कमेंट दिसत नाहीये, बट इफ यू हॅव सम प्रॉब्लेम सो डाऊट इंजिन सेक्शन मध्ये तुम्ही तो तुमचा डाऊट विचारू शकतात. बट आय टोटली गॅरंटेड की तुम्हाला डाऊट उपस्थित होणार नाही, या पद्धतीनेच मी तुम्हाला पूर्ण पॉइंट क्लिअर करतोय. ठीक आहे, ओके. सो पुन्हा एकदा लक्ष द्या की कन्सेप्ट ऑफ जिओमॅग्नेटिझम काय आहे. सो जिओमॅग्नेटिझम रेफर्स टू द स्टडी ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. सिंपल आहे की पृथ्वीचं चुंबकीय शक्ती जी आहे याचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्या कन्सेप्टला जिओमॅग्नेटिझम म्हणजे पृथ्वीचं भूचुंबकत्व असं म्हटलं जातं, की दॅट रेफर्स टू द स्टडी ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. बरं सर, ही अर्थची मॅग्नेटिक फील्ड काय असते? विच एक्सटेंड्स फ्रॉम अर्थ्स इंटेरियर इनटू द स्पेस. आणि ही जी फील्ड तुम्ही जर बघितली तर ही पृथ्वीच्या अंतरंगापासून तर अवकाशापर्यंत तुम्हाला अशीही बघायला मिळते. बट सर हाऊ, अशी कशी? आणि विशेष अवकाशामध्ये त्याचा परस्पर संपर्क हा सोलर विंड सोबत येत असतो, सौर वाऱ्यासोबत येत असतो. अशी ही जी कन्सेप्ट आहे याला आपण जिओमॅग्नेटिझम असं म्हणत असतो. आलं लक्षात सर्वांना? अशी ही जी कन्सेप्ट आहे याला आपण जिओमॅग्नेटिझम म्हणून लक्षात ठेवतो. सो दिस इज द सिंपल अँड सोबर डेफिनेशन ऑफ द जिओमॅग्नेटिझम कन्सेप्ट. ओके, सो दिस फील्ड जनरेटेड बाय द मुवमेंट ऑफ मॉल्टन आयर्न अँड निकेल. मॉल्टन आयर्न आणि निकेल जो की तुमचा आउटर कोर मध्ये आपल्याला बघायला मिळतो. कुठे आहे? की द्रव्य स्वरूपामध्ये म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असलेला आयर्न आणि निकेलचा हा जो लेअर आहे हा तुम्हाला आउटर कोर मध्ये बघायला मिळत असतो.
आणि ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा या आउटर कोअरमध्ये या मॉल्टन आयर्न आणि निकेलची जी मुवमेंट घडून येत असते, सो ह्या प्रोसेसला जिओ डायनमो प्रोसेस म्हणून आपण बघतो. जिओ डायनमो प्रोसेस. आणि ही जिओ डायनमो प्रोसेस ज्या वेळेस घडत असते त्यावेळेस पृथ्वीला एक जिओ मॅग्नेटिक फील्ड प्राप्त होत असते, ज्याला अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड आपण म्हणत असतो. आणि हीच ती मॅग्नेटिक फील्ड दिसते तुम्हाला, की जी पृथ्वीच्या कोर स्ट्रक्चर पासून येणाऱ्या ऊर्जेमुळे किंवा कोर स्ट्रक्चरमध्ये मॉल्टन आयर्न आणि निकेल यांची जी मोमेंट घडते त्यामुळे ही जी फील्ड निर्माण होते. सो द मॅग्नेटिक फील्ड हॅज अ न्यूमरस प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स. त्याचे खूप सारे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स आपल्याला दिसतात. जसं की ही मॅग्नेटिक फील्डचं प्रमुख काम काय आहे, की सूर्यापासून येणाऱ्या सोलर विंड्स पासून आपल्याला डिफेंड करणं किंवा शिल्ड प्रोव्हाइड करणं. नेव्हिगेशनसाठी आपल्याला याचा वापर होताना दिसतो. दिशा दर्शनसाठी आपल्याला याचा वापर होत असतो. आणि जसं मी बोललो की कॉस्मिक रेडिएशन पासून आपल्याला हीच मॅग्नेटिक फील्ड जी पृथ्वीभोवती तुम्हाला या प्रकारे दिसते, तर ही मॅग्नेटिक फील्ड आपल्याला प्रिव्हेंट करते. म्हणजेच काय, की कॉस्मिक रेडिएशन पासून आपल्याला शिल्ड प्रदान करते. बरं सर, आता ही जिओ ज्याला आपण जिओ मॅग्नेटिझम किंवा जिओ डायनमो इफेक्ट ही जी प्रोसेस समजून घेतोय, तर या प्रोसेसेसमध्ये आणखी काय गोष्टी येतील ते बघूया. अजून तुम्हाला बघायला मिळतो की या जिओ मॅग्नेटिझम मध्ये एक हिस्टोरिकल थोडासा बॅकग्राऊंडही आहे. एक छोटासा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आपल्याला बघायला मिळत असतो या जिओ मॅग्नेटिझम. हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ जिओ मॅग्नेटिझम आपण या ठिकाणी बघणार. यात एक एन्शियंट डिस्कव्हरीज आपण बघणार. विल्यम गिल्बर्टचं एक कॉन्ट्रीब्युशन आपण बघणार. कार्ल फ्रेडरिक गॉस यांचं एक आपण योगदान बघणार. आणि मॅग्नेटिक रिव्हर्सल ही एक कन्सेप्ट आपण बघणार. म्हणजे तुम्हाला त्याचं रिलेशन व्यवस्थित समजेल. झालं असं की एक लोडस्टोन चुंबकीय खडक 600 BCE कालखंडामध्ये आपल्याला हा एक चुंबकीय खडक सापडलेला दिसतो, लोडस्टोन. अँड दिस लोडस्टोन इज अ नॅचरली ऑक्युरिंग मॅग्नेटिक मिनरल कंपोज्ड ऑफ मॅग्नेटाइट, की ज्याच्यामध्ये मॅग्नेटाइटचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. आणि नैसर्गिकरित्या चुंबकीय शक्ती असलेला हा एक खडक आपल्याला आढळतो. आणि म्हणून एन्शियंट डिस्कव्हरीज मध्ये जर बघितलं तर एन्शियंट ग्रीक्स लोक होते की ज्यांनी पहिल्यांदा हे नोटीस केलं की इट्स अ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, की ज्याच्यामध्ये काही चुंबकीय गुणधर्म आहेत, की त्या खडकामध्ये असलेले ते चुंबकीय गुणधर्म काय आहेत. मग त्याच्यानंतर हे कधी झालं, 600 BCE मध्ये. देन मग नंतर आपण बघतोय की चायनीज कंपास निर्माण करण्यात आलं बाय 100 AD मध्ये. And these Chinese developed the first practical compass using the magnetic properties of lodestone for a navigation. आणि ह्याच चुंबकीय गुणधर्म असलेल्या खडकाचा वापर करून पहिल्यांदा एक कंपास, एक दिशादर्शक यंत्र तयार करण्यात आलेलं आपल्याला दिसतंय, की ज्याचा वापर करून दिशा निश्चित करणं, दिशा निर्धारण करणं आणि नेव्हिगेशन करणं हे आपल्याला इथे पॉसिबल झालं. हा झाला त्याचा एक बॅकग्राऊंड पार्ट. आलं लक्षात, जे लोडस्टोनचा पार्ट येतोय, लोडस्टोन ज्याला आपण चुंबकीय खडक म्हणतोय. आता या चुंबकीय खडकाच्या शोधानंतर विल्यम गिल्बर्टचं एक आपल्याला कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळतं. विल्यम गिल्बर्ट. बरं सर, हे काय रोल आहे विल्यम गिल्बर्टचा. 1600 मध्ये विल्यम गिल्बर्टने प्रपोज केलं की अर्थ इटसेल्फ वॉज अ जायंट मॅग्नेट. त्याचं असं म्हणणं होतं 1600 मध्ये की पृथ्वी स्वतः एक मोठं चुंबक आहे किंवा मोठं मॅग्नेट आहे. अँड दिस एक्सप्लेन हाऊ कंपासेस वर्क. आणि याच्यातून हे समजलं की कंपास कसं काम करत होतं, की जे चायनीजने डेव्हलप केलेलं कंपास होतं पहिल्यांदा. कारण त्याने पृथ्वीचे कन्सेप्ट म्हणजे पृथ्वीच्या संबंधित मॅग्नेटिक पोलची कन्सेप्ट मांडली होती. कारण मॅग्नेटचे पोल असतात ना, जसं नॉर्थ आणि साऊथ पोल तुम्हाला इथे दिसतोय बघा. मग ह्या नॉर्थ आणि साऊथ पोलचे जे मॅग्नेटचे पोल्स असतात, ही कन्सेप्ट जी आहे ही सगळ्यात पहिल्यांदा विल्यम गिल्बर्टने मांडलेली आपल्याला दिसते. आणि हीच कन्सेप्ट नंतर एक आपल्याला फाउंडेशन स्थापित करताना दिसते जिओ मॅग्नेटिझम संबंधित मध्ये.
जे विल्यम गिल्बर्टचं यात योगदान आपल्याला प्रायमरीली बघायला मिळतं, कारण विल्यम गिल्बर्टच्या म्हणण्यानुसार पृथ्वी स्वतः मॅग्नेट आहे आणि त्याला 2 पोल आहे, नॉर्थ पोल, साऊथ पोल. आणि हेच मॅग्नेटिक पोल तुम्हाला नेव्हिगेशनसाठी कंपासमध्ये उपयुक्त ठरत असतात आणि त्यातून मॉडर्न जिओमॅग्नेटिझमचं जे फाउंडेशन स्थापित झालं त्यासाठी विल्यम गिल्बर्टचं जे त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे होतं हे तुमचं रिमार्केबल कन्सिडर केलं जातं. बरं, मग सर कार्ल फ्रेडरिक गॉसचं काय म्हणणं होतं? मग त्याने 19व्या शतकामध्ये 19th सेंचुरीमध्ये गॉस डेव्हलप द टेक्निक टू मेजर द स्ट्रेंथ ऑफ द अर्थचं मॅग्नेटिक फील्ड. गॉसने काय केलं, मग पृथ्वीचं जी चुंबकीय क्षेत्र आहे त्या चुंबकीय क्षेत्राची स्ट्रेंथ किती आहे हे मोजण्यासाठी एक पद्धत चालू केली किंवा एक पद्धत शोधली. अँड सेट अप द ऑब्झर्वेटरीज टू मॉनिटर द चेंजेस ओव्हर द टाइम. आणि त्याने सर्वेक्षण स्थळ किंवा निरीक्षण स्थळ निर्धारित केले की ज्या निरीक्षण स्थळावरून तो हे चेंजेस जे आहेत हे कालानुक्रमानुसार कसे बदलत जातात याचं ऑब्झर्वेशन करण्याचं काम केलं 19th सेंचुरीमध्ये कार्ल फ्रेडरिक गॉस, की ज्याचं म्हणणं होतं की पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीमध्ये काही नॉमिनल चेंजेस होतात. आणि ह्यामध्ये मॅग्नेटिक रिव्हर्सलची एक कन्सेप्ट त्याने मांडली. जसं पुढे आपल्याला नंतर सायंटिस्टद्वारा हे कार्ल फ्रेडरिक गॉसचं म्हणणं फक्त एवढंच होतं की याची ही स्ट्रेंथ बघितली पाहिजे कशी आहे. मग त्यानंतर वेगवेगळे जे काही डिस्कव्हरीज पुढे आल्या त्यात हे कळलं की पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही रिव्हर्स द सेव्हरल टाइम्स इन द पास्ट. म्हणजे मागच्या काही कालखंडामध्ये पृथ्वीची ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही बऱ्याच वेळेला रिव्हर्स झालेली आहे. रिव्हर्स झाली म्हणजे काय, मॅग्नेटिक नॉर्थ अँड मॅग्नेटिक साऊथ हे स्वॅप होतात, बऱ्याच वेळेला हे चेंज होतात, कधी उत्तरेकडे कधी दक्षिणेकडे, म्हणजे हे दोघंही जे आहेत हे एक्सचेंज होत असतात. आणि हे जे मेजर रिव्हर्सल घडून आलं हे रिव्हर्सल आजपासून साधारण 7,80,000 वर्ष अगोदर घडून आलेलं आहे. आणि असे हे रिव्हर्सल अनेक वेळेला घडलेले आहेत असे अनेक साऱ्या सायंटिस्टने हे म्हणणं मांडलेलं आहे. अच्छा ठीक आहे सर, म्हणजे पृथ्वीची ही जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे ह्या मॅग्नेटिक फील्ड संदर्भातले मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स काय येतात तेही बघावे लागेल. मग आता आपण हे प्रिन्सिपल समजून घेऊ. प्रिन्सिपल म्हणजेच त्याचे तत्व, आणि तत्व म्हटलं तर त्यात 2 गोष्टी हे सगळ्यात महत्वाच्या येतात. ज्यात पहिला पॉइंट येतो, आता हे तुम्हाला मी प्रिन्सिपल समजून सांगतोय त्याचं, जिओमॅग्नेटिझमचं प्रिन्सिपल. ज्या प्रिन्सिपलमध्ये 2 कोर पॉइंट्स आहेत, ज्यामध्ये पहिला पॉइंट आहे जिओ डायनमो थिअरी आणि दुसरं आहे मॅग्नेटिक रिव्हर्सल. जिओ डायनमो थिअरी काय आहे, हे कोर कॉम्पोजिशन आपल्याला दिसतं. कोर कॉम्पोजिशन की आता कोर कॉम्पोजिशन मध्ये आपल्याला माहित आहे की पृथ्वीचं जे अंतर्गत कवच म्हणजे पृथ्वीची जी अंतर्गत गाभ्याची जी रचना आहे हे गाभा कशा पद्धतीचा तयार आहे. इनर कोर जर बघितला तर तो सॉलिड आहे आणि आउटर कोर बघितला तर तो लिक्विड आहे, हे आपल्याला माहित आहे ना. सो कोर कॉम्पोजिशन मीन्स Earth's core is composed of a solid in an inner core and liquid in an outer core, and that primarily made of iron. इनर कोर पृथ्वीच्या अंतर्गत भागातून येणारी जी हीट एनर्जी आहे दॅट जनरेट्स द कन्व्हेक्शन करंट इन अ लिक्विड आउटर कोर. दॅट जनरेट्स कन्व्हेक्शन करंट इन लिक्विड आउटर कोर, की ज्यामुळे पृथ्वीच्या इनर कोअरची जी अति जास्त उष्णता आहे ही आउटर कोअरमध्ये काय करते, एक करंट जनरेट करते, कारण तो लिक्विड लेअर आहे म्हणून, जसं ज्याला आपण कन्व्हेक्शन करंट म्हणत होतो. आणि त्या ठिकाणी मॉल्टन मेटल्स जे आहेत म्हणजे काय की जे लिक्विड फॉर्म मध्ये असलेले जे काही त्यातले खनिज घटक आहेत त्यांची हालचाल होते, त्यामुळे तुम्हाला कोरिओलिस इफेक्टचाही परिणाम होतो. कोरिओलिस इफेक्ट म्हणजे काय की पृथ्वीचं परिवलनाची जी गती आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे
So earth rotation causes this current to form a spiral pattern, allowing electrical current and generating the magnetic field. जसं आपण या ठिकाणी बघू शकतो. आता काय होतं माहितीये का, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये आपल्याला जी मॅग्नेटिक फील्ड दिसते, याच्यात काय होतं की पृथ्वीचं परिवलन तर पश्चिमेकडून पूर्वेकडे होते, त्यामुळे पृथ्वीच्या इंटरनल भागामध्ये असलेला हा जो लिक्विड लेअर आहे त्याच्यातही मुवमेंट घडत असतं. अँड बिकॉज ऑफ दॅट मुवमेंट, कोरिओलिस इफेक्टमुळे ही जी मुवमेंट घडून येते, यामुळे पृथ्वीला एक जिओ डायनमो इफेक्ट निर्माण होतोय, की ज्यामुळे या जिओ डायनमो थिअरीमुळे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड निर्माण होताना दिसत असते. आणि ही मॅग्नेटिक फील्ड जी निर्माण होते, याच्यात जो या प्रिन्सिपलचा दुसरा भाग येतो तो म्हणजे मॅग्नेटिक रिव्हर्सल. सो द मॅग्नेटिक फील्ड अंडरगोज रिव्हर्सल वेअर द नॉर्थ साऊथ मॅग्नेटिक पोल स्विच द प्लेसेस अँड दीज चेंजेस आर रेकॉर्डेड इन अ रॉक, स्पेशली इन द ओसिन फ्लोअर. आणि हा चेंज कशामुळे झाला किंवा हा चेंज कसा झाला हे कसं ऑब्झर्व केलं गेलं, खडकांच्या माध्यमातून. खडकांचा काही अभ्यास केला गेला की जो महासागराच्या तळभागामध्ये असलेले जे पण काही खडक आहेत त्यांच्या अभ्यासातून हे निष्पन्न करण्यात आलं की बऱ्याच वेळेला आतापर्यंत पृथ्वीची ही जी काही मॅग्नेटिक पोल्सची रचना जी आहे, नॉर्थ पोल साऊथ पोल, हे बऱ्याच वेळेला आपला प्लेस स्विच करत असतात. बरोबर आहे की? हे आपण या ठिकाणी बघतो. ही जी रचना आहे ही आपण समजून घेतो. ठीक आहे. सो आता आपल्याला यामध्ये जिओमॅग्नेटिझम काय आहे, तुम्हाला एक सिंपल शब्दांमध्ये ही कन्सेप्ट सांगतो. पृथ्वीचा आउटर कोर हा लिक्विड आहे, इनर कोर सॉलिड आहे. आउटर कोर मध्ये असलेलं लिक्विड ज्यावेळेस फिरायला लागतं त्यामध्ये आयर्न आणि निकेल आहे. हे ज्यावेळेस फिरतंय त्यामुळे पृथ्वीभोवती एक जिओ डायनमो इफेक्टमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते, ज्याला आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणूया. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डला दोन पोल्स आहेत, साऊथ पोल नॉर्थ पोल तुम्हाला दिसून येते, ज्याला आपण एक जिओग्राफिक नॉर्थ पोल साऊथ पोल आपण त्याला कन्सिडर करतो. बरं सर, ठीक आहे. ह्या प्रोसेसला अभ्यासण्यासाठी पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड काय आहे किंवा मॅग्नेटिक फील्डचं स्ट्रक्चर काय आहे हा यातला सगळ्यात कोर पार्ट आहे. मग आपण चौथा पॉइंट यामध्ये बघतो मॅग्नेटिक फील्डचा, की ज्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड काय आहे आणि मॅग्नेटिक ज्याला आपण डिक्लिनेशन आणि इन्क्लिनेशन ही प्रोसेस काय आहे हे समजून घेऊ. आता अर्थ लक्षात घ्या. या सेशनच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत, की ज्यामध्ये आपल्याला ह्यातलं कोर स्ट्रक्चर कसं काम करेल ते समजणार आहे. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र. या मॅग्नेटिक फील्डची संरचना कशी आहे, यात पहिला पॉइंट आपण बघतो तो म्हणजे डायपोल नेचर. डायपोल म्हणजे दोन ध्रुव असणारं स्वरूप. डायपोलचा अर्थ काय आहे, द्विध्रुवीय रचना, की ज्याला दोन पोल्स आहेत. बरं सर, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड हे डायपोल प्रमाणेच काम करतं का डायपोल मॅग्नेट प्रमाणे, की ज्याचे दोन पोल आहेत, एक नॉर्थ पोल आणि एक साऊथ पोल? सर एक्झॅक्टली बरोबरच सांगताय ना तुम्ही. हे तर आम्हाला पण माहिती आहे की मॅग्नेटचे दोन पोल असतात. सो द मॅग्नेटिक ऍक्सिस टिल्टेड अबाउट 11 डिग्री फ्रॉम द रोटेशनल ऍक्सिस. आता इथे खरा एक ट्विस्ट निर्माण होतो की अर्थचा जो मॅग्नेटिक ऍक्सिस आहे हा तुमचा 11 डिग्री रोटेशनल ऍक्सिसच्या 11 डिग्री टिल्ट आहे. रोटेशनल ऍक्सिसच्या 11 डिग्री टिल्ट आहे, त्यासाठी ही डायग्राम लक्षात घ्या. जसं तुम्हाला बघा, एकंदरीत आपल्या पृथ्वीचा ऍक्सिस आपल्याला टिल्टेड आहे हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. पृथ्वीचा ऍक्सिस आपल्याला 23.5 डिग्रीचा टिल्टेड दिसून येतो. बरं, आता याला मी नॉर्थ मॅग्नेटिक पोल म्हणतो, याला मी साऊथ मॅग्नेटिक पोल म्हणतो.
जिओग्राफिक साऊथ पोल या ठिकाणी आहे, दिसतोय का? हे बघा, जिओग्राफिक नॉर्थ पोल, जिओग्राफिक साऊथ पोल. ठीक आहे, असं नाही कळणार तुम्हाला. मी एक लाईन तिथे क्रिएट करतो, देन इट विल बी बेनिफिशियल. हे बघा, हा पृथ्वीचा जिओग्राफिक नॉर्थ पोल साऊथ पोल आहे आणि हा पृथ्वीचा मॅग्नेटिक पोल आहे. फरक दिसला का तुम्हाला दोघांमध्ये? हा 23.5 आहे, बट हा 11 डिग्री कललेला आहे. ठीक आहे, हा एक डिफरन्स तुम्हाला इथे दिसून येतो. हा एक डिफरन्स जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी दिसतो. मीन्स याच्यातही एक नॉर्मल डिफरन्स आहे की पृथ्वीचा ऍक्च्युअल रोटेशनल ऍक्सिस हा 23.5 डिग्री आहे. हे तर माहिती आहे ना आपल्याला, 23.5 डिग्री ना रोटेशनल ऍक्सिस टिल्टेड. पण मात्र मॅग्नेटिक ऍक्सिस जो आहे किंवा मॅग्नेटिक ऍक्सिस जर आपण बघितला, मॅग्नेटिक ऍक्सिस हा 11 डिग्री आहे. मग याला एक मॅग्नेटोस्फिअर पण दुसरी कन्सेप्ट येते की पृथ्वीच्या भोवती एक मॅग्नेटोस्फिअर तयार झालेला आहे. हे दिसतंय का? चुंबकीय आवरण पृथ्वीच्या भोवती तुम्हाला दिसतंय. मग याला आपण काय म्हणतोय? याला मॅग्नेटोस्फिअर म्हणत असतो. सो द मॅग्नेटोस्फिअर इज एरिया सराउंडिंग द अर्थ वेअर द मॅग्नेटिक फील्ड इज द स्ट्रॉंगेस्ट इनफ टू डिफ्लेक्ट द सोलर विंड. आणि ही एवढी स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळते मॅग्नेटिक फील्ड की ज्या ठिकाणी आपल्याला सूर्याकडून येणारे जे सोलर विंड्स आहेत त्या सोलर विंड्स पासून आपल्याला प्रोटेक्शन होताना दिसत असतं. ज्यासाठी मी तुम्हाला इथे एक डायग्राम दाखवतो, ती तुम्हाला समजून जाईल. हे बघा, ही पृथ्वीला असलेली ही एक मॅग्नेटिक फील्ड आणि हे सूर्याकडून येणारे सोलर विंड्स. हे सोलर विंड्स पृथ्वीकडे येतात त्यावेळेस काय होतंय की हे मॅग्नेटिक फील्डमुळे ते डिफ्लेक्ट होत आहे. म्हणजे काय? पृथ्वीचं प्रोटेक्शन होतंय या सोलर रेडिएशनमुळे. समजतंय? या येणाऱ्या सोलर रेडिएशनमुळे पृथ्वीचं कंप्लीट प्रोटेक्शन मला होताना दिसतंय. अँड दिस प्रोटेक्शन इज ओनली बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आलं लक्षात? ठीक आहे. मग सर, मॅग्नेटिक डिक्लिनेशन इन्क्लिनेशन हे काय कन्सेप्ट आहे बरं? याच्यात दोन गोष्टी येतात, मॅग्नेटिक डिक्लिनेशन आणि मॅग्नेटिक इन्क्लिनेशन. पहिल्यांदा डिक्लिनेशन समजून घेऊ. द अँगल बिटवीन द मॅग्नेटिक नॉर्थ अँड जिओग्राफिक नॉर्थ, याला आपण म्हणत असतोय डिक्लिनेशन. आलं लक्षात? मॅग्नेटिक नॉर्थ आणि जिओग्राफिक नॉर्थ याच्यातला जो अँगल आहे त्याला मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हटलं जाईल. दिस चेंज विथ द लोकेशन अँड टाइम. याच्यामध्ये मात्र लोकेशन अँड टाइम नुसार थोडासा फरक होताना दिसतो. ठीक आहे. आणि अजून एक आपल्याला दिसत असतंय की मॅग्नेटिक इन्क्लिनेशन कधी होतंय? द अँगल बिटवीन द अर्थ सरफेस अँड द मॅग्नेटिक फील्ड लाईन. अर्थ सरफेस आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन, इट इज 0 डिग्री ॲट ए इक्वेटर अँड इट इज 90 डिग्री ॲट अ मॅग्नेटिक पोल. सर हा हे पण तर माहिती आहे ना की पृथ्वीचा जेव्हा आपण अँगलचा विचार करतो, इथे मला 0 डिग्री दिसेल, इथे मला 90 डिग्री. बघा, हा 0 डिग्री, हा तुमचा 90 डिग्री, हा तुमचा अँगल त्या ठिकाणी येत असतो. हे तर बरोबर आहे की या मॅग्नेटिक फील्ड सोबत जर तुम्ही त्याचा अँगल बघायला गेले तर अँगल पण कसं आहे, इन्क्लिनेशन कसं आहे, 0 डिग्री ॲट इक्वेटर. म्हणजे हा इन्क्लिनेशन ॲट द पोल जाताना वाढत जात असतो. बरोबर आहे की नाही? मॅग्नेटिक अँगल जो आहे हा मॅग्नेटिक अँगल तुम्हाला बघायला मिळेल, अँगल बिटवीन द अर्थ सरफेस अँड मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक लाईन्स. तुम्ही मॅग्नेटिक लाईन्स जर बघितलं व्यवस्थित तर तुम्हाला कळेल. बघा, दिसतंय का या मॅग्नेटिक लाईन्स? मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स दिसत आहेत का सर्वांना? त्याचा पृथ्वीच्या भूपृष्ठाशी असलेला कोन 0, पोल साइडकडे तुम्हाला तो 90 डिग्रीकडे जाताना दिसतो. समजतंय ना व्यवस्थित सर्वांना? 0 डिग्री, इट इज 0 डिग्री ॲट द इक्वेटर अँड 90 डिग्री ॲट द मॅग्नेटिक पोल. पोलची साईड कोणती आली? हे बघा, हे मॅग्नेटिक पोल आले तुमचे, दिसतंय? आणि या मॅग्नेटिक पोलचा अर्थच्या रोटेशनल ऍक्सिस सोबत तुम्हाला दिसतंय की 18 डिग्रीचं तुम्हाला अँगल दिसतो. हे लक्षात असू द्यायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? ही त्याची एक महत्वपूर्ण रचना आपण लक्षात घ्यायची.
आणि याचा एक लास्ट पॉइंट येतो तो म्हणजे जिओमॅग्नेटिझमचा, की त्याचा इम्पॅक्ट काय होतो. तर जिओमॅग्नेटिझमचा इम्पॅक्ट, दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ टुडे सेशन. पहिला इम्पॅक्ट जो आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे अर्थचं मॅग्नेटिक फील्डमुळे आपल्याला सोलर विंड पासून प्रोटेक्शन होताना दिसतं. लाईक या पद्धतीने ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि हे सोलर विंड्स आहेत. सोलर विंड्स आपली दिशा जी आहे यांचं विचलन होतं, दिसतंय का, दिशा बदलतायत. पृथ्वीला प्रोटेक्शन मिळत आहे बिकॉज ऑफ पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमुळे प्रोटेक्शन मिळत आहे. अच्छा ठीक आहे सर. सो अर्थ's मॅग्नेटिक फील्ड ऍक्ट ॲज अ शिल्ड, शिल्ड म्हणजे ढाल, अगेन्स्ट द सोलर विंड्स अँड स्ट्रीम ऑफ अ चार्ज पार्टिकल फ्रॉम द सन. सूर्याकडून येणारे विद्युत प्रभारित काही जर कण असतील किंवा चार्ज पार्टिकल असतील तर त्याच्यापासून प्रोटेक्शन होतं. विदाउट दिस प्रोटेक्शन अर्थच ॲटमॉस्फिअर वुड बी इरोड. जर समजा ही मॅग्नेटिक फील्ड राहिली नसती तर पृथ्वीचं वातावरण, जे पृथ्वीला वातावरण लाभलेलं आहे, हे या सोलर विंडच्या इम्पॅक्टमुळे आपलं पूर्ण झीज होऊन गेलं असतं, की ज्यामुळे पृथ्वीवर सिव्हिअर लाईफ डॅमेज झाले असते. सो दॅट्स वाय दिस मॅग्नेटिक फील्ड इज व्हेरी इसेन्शियल. ही सगळ्यात महत्वाची फील्ड आपण म्हणू शकतो की जी आपल्याला जीवन प्रदान करते आहे. जर राहिली नसती ना, समजून घ्या या सोलर विंडचा इम्पॅक्ट पृथ्वीवर झाला असता, ॲटमॉस्फिअर डिस्ट्रॉय झालं असतं. समजतंय? हा इम्पॅक्ट इथे आपण बघणार. आणि दुसरा यातला एक इम्पॅक्ट दिसतो तो म्हणजे औरोराज इफेक्ट तुम्हाला दिसेल. ज्या वेळेस चार्ज पार्टिकल जेव्हा हे सोलर विंडचे येतात आणि हे अर्थच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत ज्यावेळेस त्यांचं कनेक्शन होत असतंय तर तुम्हाला एक लाईट इफेक्ट तयार होताना दिसत असतो. जसं की तुम्हाला तो अशा प्रकारचे काही लाईट्स दिसून येत असतात आणि हे मोस्टली तुम्हाला पोल साइडकडे बघायला मिळत असतात, जे की कॉमनली पोलर रिजन मध्ये तुम्हाला दिसतात. पोलर रिजन मध्ये म्हणजे काय, जसं की आता हे सोलर विंडचे चार्ज पार्टिकल जेव्हा या मॅग्नेटिक फील्ड सोबत काही इम्पॅक्ट होईल तर तुम्हाला या पोलर रिजन्स मध्ये ना असे औरोराज इफेक्ट तयार होताना दिसतात. औरोरा इफेक्ट मीन्स काय, जो की एक मी जसं सांगितलं की हा एक लाइटनिंग इफेक्ट आहे जो या चार्ज पार्टिकलमुळे तयार होत असतो. मॅग्नेटिक फील्ड आणि सोलर चार्ज पार्टिकल्स यांचे इंटरॅक्शन्स जेव्हा घडतात त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे ज्या वेळेस औरोरा इफेक्ट तुम्ही बघतात की चार्ज पार्टिकल फ्रॉम द सोलर विंड्स जेव्हा इंटरॅक्शन होईल अर्थच्या मॅग्नेटिक फील्ड सोबत, तिथल्या एक्झिस्टिंग गॅसेस सोबत, त्यावेळेस तुम्हाला असा लाईट इफेक्ट, लाईट डिस्प्ले तयार होताना दिसतो. आणि मोस्टली हे तुम्हाला बघायला मिळेल नियर टू द पोलर रिजन, आणि हे पोलर रिजन जवळच तुम्हाला बघायला मिळणार. सो अशी ही एक पूर्ण कन्सेप्ट आहे जिओ मॅग्नेटिझमची कन्सेप्ट. अँड आय होप सो की आजच्या या पर्टिक्युलर सेशन मध्ये जेही मी तुम्हाला पॉइंट या ठिकाणी सांगितलेले आहे हे तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात घेतलेले आहे. आले लक्षात सर्वांना? आता मला एक गोष्ट सगळ्यांनी सांगा की आज हा जो पार्ट मी तुम्हाला इथे सांगितला किंवा ही जी कन्सेप्ट मी तुम्हाला इथे सांगितली ही व्यवस्थित लक्षात आलेली आहे का? की जे आज पॉइंट आपण या ठिकाणी बघितले, भूरूप विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक आणि भूचुंबकत्वाची संकल्पना म्हणजे त्याची तत्व पण मी तुम्हाला सांगितले आणि पूर्ण पॉइंट सांगितले. आय होप सो की या आजच्या पूर्ण सेशन मध्ये मी तुम्हाला थ्रूआउट पूर्ण पॉइंट्स इथे क्लिअर करून दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण आपल्या आजच्या या पहिल्या जिओग्राफी ऑप्शनलच्या सेशन मध्ये जी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, आता इथे आपण काय करत जाणार आहोत, एक टॉपिक वाईज पूर्ण पार्ट जे हे व्यवस्थित बघत जाणार आहोत. आणि आजच्या या सेशनमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या डाऊट इंजिन सेक्शनमध्ये तुमचा डाऊट जो आहे हा नक्कीच विचारत चला, जिथे तुम्हाला तुमच्या डाऊट संदर्भामध्ये पूर्ण निरसन करून मिळणार आहे. त्याचा तुम्ही पूर्ण उपयोग करत चला. आलं लक्षात सर्वांना? येस. सो आजच्या या क्लासच्या नोट्स तुम्हाला मिळतील, सोबत तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियमच्या नोट्सही प्रोव्हाइड केल्या जातील विदिन 48 आवर्स मध्ये. सो स्टे ट्यून फॉर इट. अशाच पद्धतीने व्यवस्थित आपण या ठिकाणी अभ्यास करत राहणार आहोत. ठीक आहे. सो ड्यू टू सम टेक्निकल इश्यू मला कमेंट दिसत नाहीये, बट आय होप सो ऑल ऑफ यू गाईज उद्याच्या सेशनमध्ये आपण नक्कीच संवाद साधणार. तुमचे काही कमेंट्स असतील आपण त्याला नक्कीच रिप्लाय देणार.
सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्स अ लॉट. होप सो आजचा सेशन अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्हाला लक्षात आलेला असेल. अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने तुमचे पूर्ण पॉइंट्स, डाऊट्स हे या ठिकाणी व्यवस्थित लक्षात आलेले असतील. सो आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये नवीन टॉपिकसह, नवीन माहितीसह, सेम उद्या ठीक सकाळी 11:30 वाजता. थँक्यू ऑल ऑफ यू गाईज, थँक्यू. जय हिंद.